तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझा जप पूर्णही झाला नव्हता. तेव्हापासून घर बघायला चालू केलं. तो 6 लाखाचा 6 लाखाचा जप सुरू केला आणि तेव्हापासून मी घर बघायला पण सुरू केलेलं, घराची गणितं सुरू केलेली, फायनान्सची जुळवाजुळव सुरू केलेली, घर घेण्यासाठी काय काय करावं हे सगळं माहीत असल्यामुळे ते सगळं सुरू केलेलं. कारण स्वामी म्हणतात ते कर्म पहिलं. म्हणजे मी माझ्या कर्मात कुठे कमतरता ठेवली नव्हती. मी माझी घराची जुळवाजुळव, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून घरासाठीचा वेगळा म्युच्युअल फंड ते सगळं केलं होतं. तेव्हा अजून एक उपाय केला होता, म्हणून मी हा माझा अनुभव शेअर करते की तुमचं जे मंदिर आहे जिथे ईशान्येमध्ये असेल तर अजून छान. ईशान्येच्या मंदिरामध्ये एक गल्ला असतो ना पैसे साठवायचा, तो घराच्या आकाराचा गल्ला आणायचा, देवघरामध्ये ठेवायचा. ठेवताना त्यामध्ये 11-21 जी काय तुमची इच्छेची ती अमाऊंट आतमध्ये सोडत असताना स्वामींना सांगायचं की स्वामी माझं हे घर आहे आणि मी हे घराची ठेवण तुमच्यासमोर ठेवते. ओके. या दिवशी या याच्यापर्यंत माझं घर व्हायला पाहिजे. कुठलीही पोती तुम्हाला आवडेल ती घ्या. ओके. आणि त्या पोतीचा संकल्प करायचा. पण मग मी पॉडकास्टमध्ये जसं म्हटलं, संकल्पे विना सिद्धी नाही. संकल्प घ्या, सांगा स्वामींना, महाराजांना जी तुम्हाला आवडेल ती घ्या. अगदी सप्तशती घेतली तरी चालेल, त्यांची प्रचंड पुस्तकं आहेत आणि ती घ्या आणि सांगा की माझी ही इच्छा आहे, माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे आणि माझा संकल्प आहे. तो घ्या आणि सांगा मी एवढं एवढं करणार. प्रामाणिकपणे सांगते, मी सारखी स्वामी स्वामी करते, हेच माझं काय असेल ते. ओके. जे काय पूजापाठ तप जे काय जेवढं शक्य तेवढं मी केलं, पण भाव चांगला ठेवला. त्या गेली 20 वर्ष एका किडनीवर जगत होत्या आणि चमच्याने पाणी प्यायच्या. चमच्याने डॉक्टरने मोजून पाणी दिलं होतं, एवढे चमचे पाणी प्यायचं. ओके. आणि ते इतकं पेनफुल आयुष्य त्या जगत होत्या. म्हटलं बघ स्वामींची इच्छा होईल चांगलं. आणि मी निघून आले आणि 8 दिवसात तिचा मला फोन आला की शुभांगी माझा जप झाला. 6 लाख. करेक्ट. 6,000 नाही. मी 6 लाख केला, तिला डोनर मिळाला. ओके. जिला 21 वर्ष किडनीला डोनर मिळत नव्हता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. नवीन म्हणजे हा जो पॉडकास्ट आहे तुम्ही पाहिला असेल वास्तूवरती. मी शुभांगी ताईंसोबत पॉडकास्ट आपण केला होता आणि बऱ्याच टिप्स त्यांनी सांगितल्या होत्या वास्तू रिलेटेड जे असतात. तर खूप छान पॉडकास्ट होता तो आणि चांगलाच रिस्पॉन्स आला आहे ऑडियन्सचा त्याच्यावरती. तर त्याची सुरुवात जी झाली होती स्वामींच्या कृपेने, जसं तुम्ही म्हणालात. तर आज आपण आहे ना ह्या व्हिडिओमध्ये स्वामींच्या गोष्टी करू. तुमच्यासोबत झालेले अनुभव, तुम्हाला ती वाट कशी दाखवली त्यांनी वास्तूच्या याच्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू. आणि आपले ऑडियन्स जे आहेत ते स्वामी भक्त पण आहेत आणि ह्यांना आध्यात्मिकच्या गोष्टी पण खूप आवडतात. तर थोडं तुमच्या साईडने आज काहीतरी तुम्ही सांगा स्वामींबद्दल. थँक्यू सो मच. नमस्कार प्रेक्षकांना. पुन्हा एकदा मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. अर्थात स्वामींचंच काहीतरी नियोजन आहे हे, की म्हणजे माझी आणि वास्तूची सुरुवात ही स्वामींमुळेच झाली, हे सत्य आहे. याच्या अगोदर मला हे सांगायला जास्त आवडेल की मी स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले. म्हणजे मी एका माथाडी कामगाराची मुलगी. ओके. 1999 साली कॉलेज आणि माझं शालेय शिक्षण होत असताना घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे साहजिकच त्यावेळेस काम करणं ही गरज होती. तेव्हा मी मार्केटिंग करायची. ओके. आणि मार्केटिंग करताना नवी मुंबई नुकतीच डेव्हलप व्हायला लागलेली, त्यामुळे मग तिकडे सगळा न्यू क्राऊड आणि हे. मग मी राहायला चेंबूरला होती. चेंबूर टू नेरूळ असा प्रवास करायची. आणि नेरूळला उतरल्यानंतर तिकडे स्टेशनला लगत अशा बऱ्याचशा सोसायट्या होत्या. त्याच्यामुळे मग तिथल्या एका सोसायटीमध्ये, विजय टॉवर त्या सोसायटीचं नाव, तिथे जवळच आहे. त्या सोसायटीमध्ये आता मार्केटिंग करत असल्यामुळे कसं असायचं की पहिलं वरती जायचं आणि मग तिकडनं खाली यायचं. म्हणजे समजा सिक्युरिटी पकडायला आलाच आपल्याला तरी आपण वरती असणार. पण माझं सुदैव आणि स्वामींच्या मनात माझ्यासाठी काहीतरी योजलेलं होतं. मी एका 7th फ्लोअरला एका रूमला क्लिक केलं. कारण एक दरवाजा उघडला. अतिशय सुंदर हसतमुख व्यक्तिमत्व. म्हणजे मला बघितल्यावरच असं मला प्रसन्न वाटलं. आणि मी म्हणाले की मी असं प्रोडक्ट्स घेते, हे करते. त्या म्हणाल्या ये. म्हणजे पहिल्यांदा एवढं प्रेमाने कोणीतरी बोलवणं,
बसली, बोलणं झालं सगळं की मी हे करते वगैरे वगैरे. आणि तो म्हणाला ठीक आहे दे, म्हणजे ते कितीचं आहे, काय आहे, माझ्या कशाला उपयोगाचं आहे, काही नाही. नुसतं अच्छा ठीक आहे दे. घेतलं. आणि माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होतं, म्हणजे कुठल्याही सेल्सवाल्यासाठी इझी सेल बोलतो आपण त्याला, खूप इझी, काही बोलायची गरज, पिचिंग पिचिंग करायची अजिबात पिच नाही लागलं. आणि ते सगळं झालं. आणि मग नियम झाला, नवीन काही प्रोडक्ट आला की पहिलं तिकडे रिंग करायचं. आणि माझा अनुभव असा होता की मी तिकडे रिंग केला आणि जर मी ते प्रोडक्ट त्यांनी घेतलं तर त्या दिवशी माझ्याकडे एकही प्रोडक्ट शिल्लक राहायचं नाही. ओके. असं हे पहिल्या ह्याच्यात मला लक्षात नाही आलं. म्हटलं यार आजचा दिवस छान होता. एकदा दोनदा असं बऱ्याचदा झालं. आणि मग म्हटलं यार कुछ तो जादू आहे. करेक्ट. मग नवीन प्रोडक्ट आला की पहिलं ओके. मग 5वी-6वी वेळ असेल तर मला म्हणाले शुभांगी अगं माझ्याकडे खूप झाला तर मी काय करू हे सगळं. तर मग मी त्यांना जेन्युइनली म्हटलं मॅडम प्लीज एक तरी घ्या ना, तुम्ही घेतलं ना की माझ्याकडे काय राहत नाही. मला हे सांगताना माझ्या त्या फिलिंग्स आठवतात आजही की गरज आणि मेहनत ही जर तुम्ही दोन्ही दाखवलं ना तर स्वामी तुम्हाला कुठेही उभं राहतात. तर मला म्हणाले का गं, तर म्हटलं मॅडम की माझं त्यांचं नाव सांगते मी तर सौभाग्यवती वनिता दीक्षित. आणि ह्या त्याच वनिता दीक्षित आहेत ज्या दत्तावधूत विरचित जी स्वामींची पोथी आहे त्याचं संपादन आणि हे सगळं करणाऱ्या ह्या त्या लेखिका आणि संपादिका आहेत. ओके म्हणजे दत्तावधूत विरचित ही जी पोथी आहे ती वनिता बुक्समधनं निघते, वनिता बुक्सच्या करता धरता. हे मला माहीत नव्हतं. म्हणजे तोपर्यंत आपण फक्त सेल्स गर्ल. बरोबर. आणि त्यावेळेस मात्र माझा बांध तुटला, कारण त्यावेळेस माझी परिस्थिती अशी होती की माझे वडील त्यांना गुडघ्याचा प्रचंड त्रास होता, त्याच्यामुळे ते काम करत नव्हते. बरं ते माथाडी कामगार. आता आणि माथाडी कामगार म्हणजे मी एका पश्चिम महाराष्ट्रातल्या एका टिपिकल घाटी फॅमिलीची मुलगी. आता तिथे असं होतं की आई म्हणजे आई होममेकर, तिथे प्रथाच ती आहे ना आपल्याकडे. मग तेही घरी बसले तर खाणार काय. मग मी सांगितलं की असं असं आहे आणि आता मी घरातली मोठी मुलगी म्हणून सगळं मलाच करायचं आहे. ओके. त्याच्यामुळे मला तुमचा एक सेल्स झाला ना मॅडम की माझं सगळं संपतं. हां म्हणजे मी पहिल्यापासून माझं काय माहिती, पण तिथे मी मोकळी झाली. ओके. कधी कधी ना आपल्याला एखाद्या ठिकाणी मोकळं होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपलं जे मागचं पॉडकास्ट झालं त्याच्यात मी तुम्हाला सांगू तर कदाचित लोकांची कनेक्टिव्हिटी माझ्याकडे ह्याच्यासाठी होते, कारण मी जे काउन्सिलिंग करते त्या काउन्सिलिंगमध्ये ना आय गिव्ह देम अ टाइम टू ओपन अप. ओके. कारण ते फार महत्त्वाचं असतं, कारण त्यांना कोणीतरी एक व्यक्ती पाहिजे असतो जो समजून घेईल आपल्याला. सो माझं असं झालं. आणि मग तिथून जी सुरुवात झाली आणि मग त्या म्हणाले एक काम कर. त्यांनी माझ्या हातात एक पोथी आणून दिली. ओके. आणि ती पोथी म्हणजे स्वामी सप्तशती. माझ्या अंगावर काटा येतो तो मला सांगताना आत्ता की बालवय म्हणू शकता. कॉलेज म्हणजे नुकती 10वी झाली होती माझी, त्याच्यामुळे तेवढं काही गाभा सिरियसनेस काहीच नव्हतं. हां ठीक आहे, माझ्यासाठी सेल्स होणं महत्त्वाचं होतं. मी ती पोथी घेतली, बॅगेत ठेवली आणि घरी आली आणि सगळं बाकीचं सगळं झालं. आणि ना तिथून माझ्या आयुष्यात आहे ना असं काहीतरी घडायला लागलं, म्हणजे आपसूक. मग त्यांनी मला कोणाचा तरी रेफरन्स दिला, मग त्यांनी कोणाचा तरी रेफरन्स दिला आणि असं करत 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 माझं सेल्स वाढत गेलं. मला सुतरामही कल्पना नाही स्वामी कोण आहेत, स्वामींची पोथी काय आहे. मी खरंच सांगते मी घरी येऊन ती वाचली सुद्धा नव्हती. पण तेव्हापासून स्वामी माझ्याबरोबर आहेत. म्हणजे शून्यातून उभं राहणं असं म्हणतात, पण मी -100 उभी राहिली. ओके. मी तुम्हाला पॉडकास्टमध्ये जे मी म्हटलं ना की मी त्या चेअरवरून आली आहे ॲज अ क्लायंट टू कन्सल्टंट. त्यामुळे मला क्लायंट म्हणून काय त्रास, यातना, भावना ह्या खूप रिलेट करू शकते. सो तिथे खरी माझी स्वामींची ओळख झाली. आणि मग मी कधीही जाऊ दे ते मला एक पुस्तक देणारच, नियम होता हा. ओके. हां, म्हणजे त्यांची असंख्य पुस्तकं आहेत जी माझ्याकडे आहेत, वाचली आहेत मी, कित्येकांना दिली आहेत की तुम्हीही वाचा. त्यांचं अनुभव कथनाचं एक पुस्तक आहे. म्हणजे मी प्रेक्षकांना सांगेन ज्यांना काहीच सुचत नाही, त्यांना काही कळत नाही, काही मार्ग मिळत नाही, त्यांनी वनिता बुक्सची दत्तावधूत विरचित ही ज्या काही पोथ्या आहेत, कुठलीही पोथी तुम्हाला आवडेल ती घ्या. ओके.
आणि त्या पोथीचं संकल्प करायचा पण. मग मी पॉडकास्टमध्ये जसं म्हटलं, संकल्पे विना सिद्धी नाही. बरोबर बरोबर. संकल्प घ्या, सांगा स्वामींना, महाराजांना जी तुम्हाला आवडेल ती घ्या. अगदी सप्तशती घेतली तरी चालेल, त्यांची प्रचंड पुस्तकं आहेत आणि ती घ्या आणि सांगा की माझी ही इच्छा आहे, माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे आणि माझा संकल्प आहे तो घ्या आणि सांगा मी एवढं एवढं करणार. ओके. पण तो प्रामाणिकपणे पूर्ण करायचा. त्या पुस्तकांची जी लय लागली मला आणि मग हळूहळू मग मी माझं 10वी झाली होती नुकती आणि मग मी माझं कॉलेज सुरू झालं आणि कॉलेज सुरू झाल्यावर मात्र माझा हा सेल्स कमी झाला, कारण तो मी डोर टू डोअर करायची. म्हणजे मी प्रेक्षकांना पण हे सांगेन की त्यांचं कुठलंही, म्हणजे हा माझा गाढ विश्वास आहे, त्यांची कुठलीही पोथी तुम्ही घ्या आणि त्याचं पारायण करा संकल्प घेऊन, तुमची इच्छा फलद्रूप होतेच. आणि तिथून स्वामी माझ्याबरोबर जे आले, अर्थात हे पूर्वजन्माची पुण्य काहीतरी केलं असेल मी म्हणून स्वामी बरोबर आले. पण तुम्हाला वनिता मॅडम बद्दल सांगते की हे मला खूप वर्षांनी कळलं. म्हणजे जवळजवळ माझा मार्केटिंगचा ओरा कमी झाला आणि मी कॉलेज सुरू केलं. कॉलेज सुरू केल्यामुळे काय होतं की तुम्ही प्रोफेशनली कमी वेळ देऊ शकता, कारण मला कॉलेज अटेंड करून करायचं आहे. मग मी प्रोफेशनल सेल्समध्ये उतरली आणि माझं प्रोडक्टचं ते कमी झालं. ओके. तर हा पॅच होता 2000 ते 2005च्या मधला. आणि 2005च्या आधी थोडंफार मला चेंबूरच्या एका मठात जायचा योग आला. अतिशय पवित्र मठ आहे स्वामींचा आणि तिथे स्वामींनी दिलेल्या पादुका आहेत. हो हो हो, ऐकले. हां. तिथे जायचा योग आला आणि मला क्लिक झालं, अरे आपल्याकडे पोथी आहे. म्हणजे 1999 to 2005 म्हणू शकतो किंवा त्याच्या आसपास. म्हटलं एवढा वेळ लागला. मग मी घरी गेली, मी ती सगळी पुस्तकं काढली आणि त्याच्यात जी स्वामींची पोथी मिळाली आणि तिथून माझा प्रवास करा सुरू झाला. ओके. 2005 पासून. 2005 पासून. म्हणजे मी 99 म्हणेन, कारण माझ्या आयुष्यात त्या आल्या, स्वामी आले. हां. वनिता मॅमबद्दल सांगायचं झालं तर मी हे सांगेन की मला नंतर कळलं, म्हणजे 2005-07लाच कळलं ते की त्या 6 महिने भारतात असतात आणि 6 महिने हिमालयात असतात. ओके. आणि त्या हिमालयात 6 महिने लिटरली साध्वी म्हणून राहतात, तिथे तपश्चर्या वगैरे करतात. खूप मोठ्या साध्वी आहेत त्या. तर म्हणजे त्या पाया पडून घेत नाहीत आजही. म्हणजे त्याच्यामागे वेगळं शास्त्र आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या पाया पडत असतो तेव्हा त्या व्यक्तीचं पुण्य, त्या व्यक्तीचं बरंचसं सत्कर्म आपल्याला मिळतं, कारण तो वरून आशीर्वाद देतो. आपण असा आशीर्वाद देतो आणि त्यांच्या पायाची ऊर्जा आणि शरीराच्या ऊर्जेच्या मध्ये आपण असतो. आणि म्हणून आपल्याकडे पूर्वपार प्रथा चालत आली आहे की घरातून निघताना मोठ्यांच्या पाया पडूनच निघावं. बरोबर. आणि स्पेशली जेव्हा आपण आई वडिलांच्या पाया पडून निघतो तेव्हा, आता आपल्या पॉडकास्टमध्ये बोलणं झालं त्याचा विषय धरते की जेव्हा आपण आईच्या पाया पडून निघतो तेव्हा आपण आपल्या कुंडलीतलं चतुर्थ स्थान ॲक्टिवेट करतो, जे सुखस्थान आहे. आणि जेव्हा आपण आपल्या वडिलांच्या पाया पडून घरातून बाहेर पडतो तेव्हा आपण आपल्या कुंडलीतलं दशम स्थान ॲक्टिवेट करतो. काही ठिकाणी नवम स्थानही म्हणतात, पण जर चतुर्थ आईचं आहे तर त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट सप्तम स्थान, त्याचं दशम स्थान म्हटलं जातं. तर ही दोन्ही स्थानं ॲक्टिवेट होतात. दशम स्थान कर्माचं आहे, म्हणजे तुमचं कर्म ॲक्टिवेट झालं, म्हणजे तुम्हाला कर्माला ब्लेसिंग मिळालं. कर्माला ब्लेसिंग मिळालं की सुख पाहिजेच, कारण तुमचे लाभ होणार तुम्हाला. म्हणून आपल्याकडे पूर्वापार प्रथा आहे की तुमच्या समोर कोणी मोठे व्यक्तिमत्व आलं किंवा आई वडील असतील तर त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि कामाला पुढे जावं. सो मग तिथे ते सुरू झालं. तर तिथे तेव्हा मग त्या सांगायच्या की अगं मी आत्ता जाणार आहे, त्याच्यामुळे तू आत्ता पाया नको पडू. आणि अगोदर कसं होतं की इनिशियली जेव्हा मला माहीत नव्हतं तेव्हा ते क्लायंट म्हणूनच बघणं होतं, त्याच्यामुळे त्यांना पाया पडणं वगैरे हा भाव कधी आला नव्हता. पण जेव्हा त्यांनी मला पोथी हातात दिली तिथून पुढे माझा तो भाव सुरू झाला होता. आणि मग चेंबूरच्या मठात गेली आणि मग तिथून माझं जे पोथीचं काम आणि सेल्स असल्यामुळे खूप काही वाचायला नाही मिळायचं. मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, मी सारखी स्वामी स्वामी करते, हेच माझं काय असेल ते. जे काय पूजापाठ तप जे काही जेवढं शक्य तेवढं मी केलं, पण भाव चांगला ठेवला. म्हणजे मी श्री स्वामी समर्थ हा जप जो काही करत असेल, येता जाता उठता बसता तो, जो काही वेळ मिळेल साधना तो, आणि भाव. कारण तुम्ही स्वामींच्या पोथी जर वाचत असाल किंवा वाचले असतील, तुम्ही स्वामींचे काही एपिसोड आपण TV सिरियल्समध्ये पण बघतो, तिथे बघितलं तर स्वामी एक गोष्ट प्रकर्षाने सांगतात की तुझा भाव चांगला ठेव. हो, करेक्ट. कारण तुझा भाव जर दुसऱ्याला संपवायचा असेल, दुसऱ्याला त्रास द्यायचा असेल किंवा दुसऱ्याकडनं लुबाडायचा असेल तर तिथे मी तुझ्याबरोबर कधीच नाही. हो, करेक्ट.
आणि तुम्हाला सांगते की माझ्यावर माझ्या आईवडिलांची खूप कृपा आहे, त्यांचे खूप आशीर्वाद आहेत की माझ्या आईने मला कायम हे शिकवलं तेव्हापासून. म्हणजे परिस्थिती नव्हती तेव्हाही ती हेच म्हणायची, आज आहे तरी हेच म्हणते की आपली ओंजळ भरली की खाली पडायच्या आधी दुसऱ्याला देत जावं. आता तिला कदाचित हे कळलं नसेल की समाजाला देत जावं, पण मग मी असं म्हणते की आता ओंजळ भरत आली आहे ना, भरपूर दिलंय स्वामींनी, मग थोडंसं 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 देत जावं. राईट. सो अशा प्रकाराने ती माझी सेवा सुरू झाली. मग त्या मठातून मात्र मग नंतर माझी कनेक्टिव्हिटी वाढत गेली. मग तिथून हळूहळू माझं प्रोग्रेस झालं. मग मी दादरच्या मठापर्यंत आली. आणि हा अनुभव आहे, स्वामींची इच्छा होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्यापर्यंत कुठे पोचायचं हे बरोबर ते होऊच शकत नाही. मग दादरच्या मठापर्यंत गेली, मग हळूहळू कांदेवाडीच्या मठापर्यंत गेली. असे स्वामींचे जे जे ओळखीचे मठ मिळतील तिथे सगळीकडे जात राहिली. आणि मग तिथून योग आला. तोपर्यंत माझं लग्न झालं होतं. मग तिथून योग आला आणि मग आम्हाला अक्कलकोटची वारी मिळाली आणि मग तिथून माझं अक्कलकोट सुरू झालं. या सगळ्या जर्नीमध्ये एक गोष्ट शिकली, का कोणास ठाऊक काही झालं ना तरी मला आईवडिलांच्या आधी स्वामी येतं. अच्छा. हां, म्हणजे आजही काही झालं काय तर नॉर्मली आपण आई ग म्हणतो, तर ती आई ग ची आरोळी झाली की त्याच्यानंतर माझं येतं स्वामी. ओके. म्हणजे ही भाव येतात माझे. बरोबर. मग ते रागवलेलं असू दे, चिडलेलं असू दे, ओरडलेलं असू दे, अगदी भांडायचं असेल तरी मला असं नेहमी वाटतं की मी माझ्या स्वामींशी, म्हणजे बिचारे सहन करतात मला. म्हणजे मी त्यांच्याशी बोलते की मी भांडते जास्त, कदाचित हक्काचं असेल, म्हणजे ते कनेक्टिव्हिटी झाली माझी म्हणून असेल. पण असं होत गेलं आणि मग मग मी सेल्समध्ये रुळत गेली. मग स्वामींनी मला मार्ग दाखवला की अगं मार्केटिंग हे नाही, तुला अजून थोडं प्रोफेशनली जायचं आहे. आणि माथाडी कामगारांची मुलगी असल्यामुळे कसं की मी वडिलांचे कष्ट सगळं हे बघितलं होतं आणि तिथे कुठेतरी हे रुजत होतं की मला हे नाही करायचं, मग शिकायचं आहे. मग शिक्षणासाठीची धडपड, शिक्षणासाठी मला खूप यातना, प्रचंड कष्ट सहन करावे लागलेत. 10वी झाल्यानंतर मला 2 वर्ष गॅप घ्यावा लागला. त्याच्यात मी माझं घर चालवलं. मग 10वी, मग 12वी करत करत, शिक्षण करत करत, काम करत करत, असं करत करत ओपन युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केलं. मी MA सोशोलॉजी केलं. ओके. सोशोलॉजीमध्ये MA झालं. तोपर्यंत असा पॅच झाला होता की कॉलेज टू MA सोशोलॉजी या पॅचपर्यंत काहीतरी काम पाहिजेच. मग या क्षेत्रात मी इन्शुरन्समध्ये ओळली होती. अच्छा. आणि आय वॉज इन्शुरन्स कन्सल्टंट दॅट टाईम. इन्शुरन्स कन्सल्टंट करता करता जनरल इन्शुरन्स, म्युच्युअल फंड हे सगळं ओघाने आलंच होतं. आणि हे सगळं होईपर्यंत लग्न झालं होतं, सगळं स्थिरावलं होतं, सगळं छान आलबेल चाललं होतं. आता कसं असतं ना की म्हणजे माझ्या या वक्तव्याशी प्रत्येक स्त्री कनेक्ट करेल की नॉर्मली लग्न होईपर्यंत एक मुलगी असते, प्रत्येक मुलगी. आणि ती द मोमेंट मुलगी लग्न होते ना, ती स्त्री होते, बाई होते. मग ती पुरुषांच्या बाबतीत थोडं कमी होतं, ते लग्न झाल्यानंतर पण मुलंच असतात. पण हा माझा अनुभव आहे आणि मी कित्येक आजूबाजूला पाहिले की ते स्त्री झाल्यानंतर तिची आपसूक भावना होते की माझं लग्न झालंय, मग आता मला घर सगळं छान पाहिजे, सगळं करायचं, घर सेट करायचं, पहिली वास्तू घ्यायची. मी ही टिपिकल मिडल क्लास वुमन. आणि मग शोध की अरे लेट का होत आहे, डिले का होत आहे, यश का येत नाही आहे, एवढी मेहनत करतोय तरी बिझनेस का वाढत नाही आहे. आणि मग हा शोध घेता घेता 2005 ते 2010पर्यंत मी असंख्य पायऱ्या झिजवल्यात. ओके. वेगवेगळ्या ठिकाणी, जिथे कोणी सांगितलं याच्याकडे जा, कोणी सांगितलं या वस्तूवर, जे शक्य होईल ते मी सगळं केलं. पण मग असं होतं ना की तुम्ही कुठेतरी इथे कनेक्ट व्हायला पाहिजे, जसं तुम्ही स्वामींशी होता. आणि मग 2010 ते 12पर्यंत असं झालं की परत तेच. ओके. एका पॉईंटला वाटलं नाही आपण शिकूया का, कारण मूलतः वाचनाची आवड असल्यामुळे म्हटलं चला आपण पुस्तकच वाचू. मग तो 10 ते 15चा पॅच असा होता की हे पुस्तक वास्तूचं, ते पुस्तक ज्योतिषाचं, सगळं वाचत बरीच पुस्तकं वाचली. पण असं होत होतं की जसं माझं सागरचं पुस्तक आहे तर सागर एक म्हणतोय, शुभांगी एक म्हणते, अशी म्हणजे कोणाकोणाचा ताळमेळ नव्हता. मी कन्फ्यूज की असं कसं, जर शास्त्र म्हणतो ना आपण, शस्त्र इति शास्त्र, म्हणजे एक गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने जी घटना पुन्हा पुन्हा केली तरी त्याचं उत्तर तसंच येतं, म्हणजे विज्ञान. मग आपण त्याला सायन्स म्हणतो, त्यालाच आपण शास्त्र म्हणतो.
मग म्हटलं काहीतरी चुकतंय. म्हटलं चला आपण शिकूया. मग मी पुन्हा नवीन शिक्षक शोधा, हे याकडे क्लास, यांच्याकडे क्लास, असं क्लास करत करत असं बरंच झालं की तिथेही तेच. आता जन्मतः म्हणजे रक्तात मार्केटिंग भिनल्यामुळे, बऱ्याच वर्षांपासून केल्यामुळे सेल्स पर्सन आहे मी. करेक्ट. त्याच्यामुळे इन्शुरन्स, म्युच्युअल फंड विकता विकता हे सगळं माहीत झालं होतं की सेल्स काय आहे. मग आता तुमच्याकडे मी क्लासला आले तर तुम्ही मला म्हणताय की हे केलं की मग तुम्ही हे प्रोडक्ट क्लायंटला सजेस्ट करायचे. हे म्हटलं ठीक आहे, प्रोडक्ट करायचे ठीक आहे, पण तुम्ही सांगताय म्हणून हेच प्रोडक्ट का करायचे. मग त्या काचं उत्तर तुम्ही मला जर देऊ शकत नाही तर आय एम सॉरी. बरोबर. असं मला एकदा, दोनदा, तीनदा असं बऱ्याचदा झालं. म्हटलं अरे इथे तर सगळं सेल्स इथे पण आहे. म्हटलं चुकतंय काहीतरी. परत नव्याने शोध. असं करत करत जवळजवळ 2014 उजाडलं असेल. 2013-14 15ची स्टार्ट. मी फेडअप झाली की म्हटलं आता बस. एकदा मठात गेली रामनगरच्या, डोंबिवलीला आहे तो मठ. तेव्हा मी लग्नानंतर डोंबिवलीला राहायला गेली होती आणि इतकी फ्रस्ट्रेट झाली होती की माझं अंतर्भूत हे होत होतं की मला शिकायचं आहे, मला हे सगळं करायचं आहे आणि कुठे मार्गच मिळत नव्हता. म्हटलं नाही. मग मी मठात गेली. ॲज युज्युअल मी स्वामींशी भांडली की मी इन्शुरन्स चांगलं करते, माझं म्युच्युअल फंडचं काम चांगलं चाललं आहे, सगळं चांगलं चाललं आहे, मी खाऊन पिऊन सुखी आहे. मग तुम्ही माझ्या आयुष्यात हे दिलं आहे ना, तर मला चांगलं द्या, अदरवाईज हे मला नको आहे. आणि असं बोलून मी लिटरली निघून आली मठातनं. म्हणजे मला आठवतं मी त्या दिवशी पाया पण पडली नव्हती. इतका तो संताप आणि हे होता. आणि माझं हे मत आहे की आपल्या आयुष्यात येणारे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक व्यक्तिमत्व हे स्वामींनी नियोजित केलेलं असतं, सुनियोजित. बरोबर. म्हटलं ठीक आहे. मग तिथून मी गेली. म्हटलं ठीक आहे, आता आपण नंतर बोलूया स्वामी, मी येते. मी निघाली, घरी गेली तर अहो म्हणाले की अरे मी विचार करतोय, गुरुवारच आहे गेस त्या दिवशी, की संडेला आपण बाहेर जाऊया. हे सेड ओके, आपण आत्ता नको बोलूया, नंतर बोलूया. आणि आपण एखाद्या ग्रुपवर पडीक असतो बघा. म्हणजे ठीक आहे. असा एक दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी मला एक SMS येतो. 200-250 मेसेज असतील त्याच्यावर काहीतरी, आणि त्याच्यावर मी क्लिक करते. आणि जो क्लिक करते त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की या व्यक्तींचं या ह्याच्यावर व्याख्यान होणार आहे कल्याणला, इथे 10:30 ते 1. ओके. आणि ते माझे गुरु डॉक्टर धुंडीराज पाठक, कैलाशवासी डॉक्टर धुंडीराज पाठक. आता म्हटलं प्रश्न विचारून आलो आहे, स्वामींनी उत्तर दिलंय, नाही गेली तर मी त्यांना परत काही विचारू शकणार नाही. आणि मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी अमोहनला सांगितलं की एक काम करूया, असं एक लेक्चर आहे. अगोदरचे अनुभव खूप होते गाठीशी. म्हटलं हे लेक्चर आहे, मी अर्धा तासात परत येणार, तू ये, मग आपण जाऊया. तो म्हणाला एक काम कर तू, त्याचाही अनुभव होताच माझ्याबरोबरचा. तर म्हणाला एक काम कर, तू संपूर्ण कर, झालं की मला फोन कर, मी येतो. म्हटलं ओके. मी 10:30ला पोचलेली तिथे लेक्चरला. मी 1:30 वाजता बाहेर पडली. ओके. आणि दॅट वॉज द टोल चेंज अराउंड माझा, की मी जे शोधत होती ना ते मला स्वामींनी तिथे नेऊन ठेवलं होतं. आणि ते सगळं होत असताना सर एक वाक्य बोलले होते की मागच्या 100 ते 150 वर्षातली वास्तूवर लिहिलेली एकही पुस्तक न वाचता माझ्याकडे यायचं. ओके. म्हणजे पाटी कोरी करून यायचं. तुम्ही काही वाचलेलं असेल, माझ्याकडे येताना 0 म्हणूनच यायचं, तर मी वास्तू शिकवणार, अदरवाईज यायचं नाही. ओके. म्हटलं एखादं व्यक्तिमत्व जर एवढं स्ट्रॉंगली काहीतरी बोलतंय तर काहीतरी तथ्य असेल. बरोबर. आणि मग तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. म्हटलं ठीक आहे. आणि मग तिथे मी ते बराच वेळ घेतला आणि मग मी ती जर्नी माझी वास्तूची सुरू झाली. त्याच्यानंतर मी बरेच वास्तूचे क्लासेस केले, मी बऱ्याच ग्रंथांवर अभ्यास केला, बऱ्याच गोष्टी, म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी ज्योतिष माझा अभ्यास झाला, पुन्हा वास्तूचा अभ्यास झाला, मी पुन्हा वास्तूची PhD केली. आणि असं करत 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 माझी वास्तूची जर्नी सुरू झाली. या सर्व जर्नीमध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण आत्तापर्यंत जो वास्तूचा पुस्तकं वाचून जो अभ्यास करत होतो तो मुळात आपल्याकडे इतकं मोठं गाढ नॉलेज आहे, जे आहेत आपले धर्मग्रंथ, जे वास्तूसाठी खास लिहिलेले आहेत. म्हणजे मयमतम असेल, मानसार असेल, विश्वकर्मा प्रकाश आहे, सम्रांगण सूत्रधार आहे, असे बरेच आहेत. तर या सगळ्या ग्रंथांचं थोडं जरी आपण वास्तूला वापरलं
तरी इतकं होईल की आपल्याला जन्मभर पुरणार नाही. ओके ओके. आणि मग माझा तो या शास्त्राशी संबंधित खरा वास्तूचा अभ्यास सुरू झाला. ओके. म्हणून मी मागे जे पॉडकास्टमध्ये म्हटलं की मला स्वामींनी ह्या क्षेत्रात आणलंय. बरोबर. म्हणजे अगदी मला त्याच्या आधी जर मला कोणी सांगितलं असतं एक 10-12 वर्षापूर्वी की बाबा तू थोड्याच दिवसात वास्तू किंवा ज्योतिष करायला लागशील, कदाचित मीच विश्वास ठेवला नसता. बरोबर आहे. पण असं म्हणतात ना की घट्ट घटना घटाकाश, करेक्ट. तुमचं ते नियोजित असतं. आणि मी तुम्हाला कुंडलीचं म्हणून सांगते, जशी माझ्या कुंडलीला शनी महाराजांची महादशा सुरू झाली तशा माझ्या आयुष्यात ह्या सगळ्या घटना हळूहळू हळू घडायला लागल्या आणि मी या गूढ शास्त्राशी संबंधित कामामध्ये आली. ओके ओके. म्हणजे स्वामी आहेतच, पण नवग्रह आपल्या आयुष्यावर असा काही परिणाम करतात की तुम्ही हळूहळू हळूहळू त्याच्याशी संलग्न होत जाता आणि मग तुम्ही या क्षेत्रात किंवा कुठल्याही अन्य क्षेत्राशी तुमचा व्यवसाय होतो किंवा तुम्ही परिचित होता किंवा तुम्ही व्यवसाय वाचन करायला लागता, काहीही करायला लागू शकता. तो असा सगळा हा माझा जर्नीचा जो प्रवास आहे वास्तूचा, तो ह्या वास्तूशी संबंधित आला. ओके. हे जेव्हा सुरू झालं तेव्हा कसं असतं, तुम्ही जेव्हा नवीन असता तेव्हा नवीन सगळं काही शिकलेलं असतं, तुम्हाला खूप म्हणजे मला तरी खूप होतं की आता मी शिकली आहे, मला सगळ्यांना सांगायचं आहे. पहिली 5 वर्ष असं होतं की साधारणतः 2014 ते 18-19 पर्यंत म्हणजे तुम्ही मला विचारलं नाही तरी सांगायचं, हे कर, तू ते कर, हे असं वस्तूचं कर, हे असं कर, तसं कर, अगदी बोलवून. आणि मला कळे ना की मी एवढं सगळ्यांचं चांगलं करते आणि माझी फायनान्सची गणित अशी का व्हायला लागली आहेत. ओके. अरे माझा फायनान्स जातोय कुठे. मला वाटलं काहीतरी गडबड आहे. बरोबर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे मला 10 रुपये खर्च करायचे तरी विचार करायला लागायला लागला. ओके. आणि म्हटलं कुछ तो गडबड आहे, काहीतरी वेगळं होतंय. मी तसाच फोन केला सरांना, म्हटलं सर, तर मला म्हणाले माहिती होतं मला ह्या महिन्यात फोन येणार तुझा. म्हटलं अरे, म्हटलं सर उद्याच येते मी, वेळ ठेवा. नो बुकिंग नथिंग. मी इंद्रायणी पकडली, डायरेक्ट पुण्याला राहायचं तेव्हा ते. म्हटलं सर 1 तास ठेवा माझ्यासाठी. म्हणाले आलीस बस. मग सगळं झालं. म्हणाले जरा शांत हो, रिलॅक्स. कारण मी इतकी रेसलेस झालेली की आपण इतकं सगळ्यांचं छान करतोय, सगळ्यांना लाभ होत आहेत, सगळ्यांना अनुभव येत आहेत आणि माझी गणितं चुकत आहेत. ते मला म्हणाले की काय काय केलंस. तर मी म्हटलं असं सगळं, म्हणजे माझ्या मैत्रिणीला, भावाला, बहिणीला, रिलेटिव्स हे ते. म्हणाले अच्छा व्हेरी गुड. त्यांना काय अनुभव आले का. म्हटलं हो, बऱ्याच जणांना अनुभव आले, समोरून त्यांनी सांगितले पण. म्हटलं व्हेरी गुड. मला म्हणाले व्हेरी गुड. आता मला सांग, तुला किती जणांनी विचारलेलं. मी म्हटलं म्हणजे या ज्या लोकांचं तू केलंस त्यापैकी समोरून येऊन तुला किती जणांनी विचारलेलं. कोणीच नाही. म्हणाले बरं, याचा अर्थ की तुझं त्यांच्याबरोबरचं गेल्या जन्मीचं किंवा कोणत्या तरी जन्मीचं काहीतरी लेणं देणं होतं, ते तुझं झालं आणि मग तू माझ्याकडे आलीस. इथून पुढे विचारल्याशिवाय सांगणे नाही. ओके. म्हणून तुम्ही बघाल, ज्योतिषशास्त्र घ्या, वास्तू घ्या किंवा कोणतंही शास्त्र घ्या, जोपर्यंत समोरून येऊन कोणी विचारत नाही तोपर्यंत आम्ही सांगू शकत नाही. मग मला क्युरिसिटी, आपल्या शास्त्रामध्ये ना तुम्हाला सांगते, प्रश्न पडले ना की फार सोपं होतं. मी म्हटलं सर 1 मिनिट, मला पहिल्याचं उत्तर द्या, हे असं का. तुम्ही म्हणाला ठीक आहे पूर्वजन्मीचं, पण का, काय आहे असं. मग त्यांनी सांगितलं की आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती, तुमच्या आयुष्यात येणारा दूधवाल्यापासून, कचरेवाल्यापासून, झाडूवाला, भांडीवाली, तुमचा नवरा, तुमची बायको, काका, मामा, चुलते, रिलेटिव्ह, शेजारी पाजारी, सगळं तुम्ही डिसाईड करून आलाय. खाली येताना चित्रगुप्ता बरोबर ॲग्रीमेंट झालंय. हा माझा नवरा, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, हे माझे सासू सासरे, हे भाजीवाला, दूधवाला, ह्या सगळ्यांचे हिशोब झाले, माझं सेट झाले की मी वर येणार. ओके. असंच असतं. आणि म्हटलं ओके. असं म्हटलं आता, तर म्हणाले झालं तुझा हिशोब झाला म्हणून तर इथेच, आता इथून पुढे प्रोफेशनल. ओके. आणि तो दिवस माझ्या आयुष्यातला होता की मग देन आय टर्न इनटू अ व्हेरी प्रोफेशनल. आणि विचारल्याशिवाय सांगायचं नाही. आणि हेच कारण आहे की मग तिथून पुढे प्रोफेशनली या क्षेत्रात उतरल्यानंतर मी मग मात्र प्रोफेशनली जे काय की ही माझी फीज आहे, हे आहे. काय होतं की माझ्याकडे तोच जाता की येतो
ज्याचं माझं आणि त्याचं काही घेणं देणं आहे Correct, correct. आणि माझ्या म्हणजे मी निमित्त ठरावं तुमच्या आयुष्यात बदल घडायला ज्यांना गरज गरज आहे तर तो व्यक्ती येतो. आता हे घडत असताना याच्यात एक किस्सा असा झाला होता की ह्या 5 वर्षाच्या मधलाच की मी आणि माझी मैत्रीण CSTला आमच्या दोघींची कॉमन मैत्रीण म्हणण्यापेक्षा तिची बहीण ओके मावस बहीण काहीतरी एक रिलेशन आहे तिचं बहीण तिथे राहत होती आणि असं व्हायचं की आम्ही प्लॅन करायचो की चला आज जाऊया फिरायला. मग फिरायला गेलो की काय मार्केटमध्ये फिरायचं आणि मग तिच्या घरी जाऊन कॉफी घेऊया आणि मग निघूया. हे अगदी रुटीन होतं आमचं. माझ्या 15 दिवसातनं एकदा महिन्यातनं एकदा असं व्हायचं. पहिल्यांदा गेली तेव्हा मी म्हटलं अगं माझा गुरुवार आहे म्हणजे कॉफी बरोबर तू बिस्किट नाही खाल्लेस हे नाही म्हटलं अगं माझा गुरुवार आहे. ती म्हणाली अच्छा ओके. आणि मी अशी बसलेली असायची ना त्याच्या मागे ना लक्ष्मी मातेचा मोठा फ्रेम होते आणि का कोणास ठाऊक मी बरोबर तिथेच जाऊन बसायची. अच्छा म्हटलं ओके 2दा झालं सेम 3दा झालं सेम. ती म्हणाली काय गं माझ्याकडे येताना गुरुवार घेऊन येतेस काहीतरी खायला ये. मी सहज म्हणाले अगं स्वामींची इच्छा असेल कारण मी 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 एवढी आत्ता नाही तेव्हापासून असं होतं की हे जे काय घडतं ते स्वामींची तर स्वामींची इच्छा असेल. आणि ती पटकन काहीतरी बोलून गेली की काय स्वामींची इच्छा मला इतके दिवस त्रास होतोय आणि हे होत नाही. आणि मी सहज बोलून गेली अगं मग तू स्वामींचा जपाचं हे घे ना संकल्प घे आणि मंत्र घे आणि म्हण ना. अच्छा तर म्हणाले काय मी तुमच्या प्रेक्षकांसाठी सगळ्यांसाठी हे सांगते की श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे या मंत्राचा संकल्प घेऊन जर तुम्ही 6 लाख जप केलात ओके तर हा इच्छापूर्ती मंत्र ठरतो. ओके म्हणजे संकल्प किती दिवसाचा असं काही असं बघा प्रॅक्टिकली किती दिवसाचं असं घ्यायला पाहिजे की 6 महिने किंवा वर्षभर किंवा 1.25 वर्ष रादर कारण आपण म्हणजे काम करणारं नोकरी व्यवसाय करणारे आहोत त्याच्यामुळे तुम्ही 1.25 वर्ष सांगू शकता की मी 1.25 वर्षात संकल्प कंप्लीट करेन. 6 लाख म्हणजे श्री स्वामी समर्थ या नावाचा मी 6 लाख जप करेन. स्वामी माझी ही इच्छा आहे ती पूर्ण करा. इथे एक स्टार मार्क येतो तो म्हणजे चांगली माझ्याशी संबंधित माझ्या कुटुंबाशी संबंधित चांगली इच्छाच पूर्ण होते बरोबर इतर नाही. तर आणि असं सहज बोलली तर म्हणाली ठीक आहे मी करेन. म्हटलं ओके. आणि मी म्हणजे काही असं ध्यानीमणी नाही पण सहज मी म्हटलं ना माध्यम असतो आपण. आजही मी कदाचित माध्यम आहे. या घटनेनंतर कोणाच्या तरी आयुष्यात काहीतरी बदल नियोजित केलाय त्यांनी म्हणून मला हे सुचलं. तर ती म्हणाली ओके. आणि मी झालं आम्ही चहा घेतला निघालो. तिने कॉफी घेतली माझ्या मैत्रिणीने आणि आता नाव मी डिस्क्लोज नाही करू शकत. अच्छा तुमच्या माहितीसाठी सांगते ती मैत्रीण याच सोसायटीत तुमच्या राहते. ओके ओके. सो ते झालं आणि ती पण म्हणाली बरं झालं गं तू सांगितलं. म्हटलं अगं मला सहज वाटलं कारण माझा स्वतःचा अनुभव होता त्याच्याचा तोही मी तुम्हाला सांगते. वास्तूसाठी अतिशय लाभदायी उपाय आहे तो. तर तो ते घेतला आणि आम्ही निघून गेलो आणि साधारणतः 8-1 दिवसात तिचा मला फोन आला समोरून तिच्या बहिणीचा की अगं शुभांगी मी हे सगळं केलं आता काय करायचं. तर म्हटलं ठीक आहे तू संकल्प पूर्तता कर मठात जा. कारण तिने पहिला संकल्प घरी घेतला होता. आपण असंही करू शकतो की तुमच्या आवडत्या एखाद्या मठात जा जिथे तुम्हाला स्वामी आवडतात कारण अजून कनेक्ट होता तुम्ही आणि स्वामींना आवडत्या गोष्टी अर्पण करा जे तुम्हाला स्वइच्छेने वाटतं ते. तर मग मी तिला सांगितलं की तू असं कर असं कर आणि मठात जा. ओके. आता मी तुम्हाला सांगते की त्यांना काय त्रास होता. त्या गेली 20 वर्ष एका किडनीवर जगत होत्या आणि चमच्याने पाणी प्यायच्या. चमच्याने डॉक्टरने मोजून पाणी दिलं होतं एवढे चमचे पाणी प्यायचं. ओके. आणि ते इतकं पेनफुल आयुष्य त्या जगत होत्या. म्हटलं बघ स्वामींची इच्छा होईल चांगला. आणि मी निघून आली आणि 8 दिवसात तिचा मला फोन आला की शुभांगी माझा जप झाला. मी म्हटलं हे कसं शक्य आहे. मी म्हटलं अगं 6 लाख करेक्ट 6,000 नाही. तर मला म्हणाली हो मी 6 लाख केला. ओके. 8 दिवसात हो म्हणाली. माझ्याकडे काम काय सकाळी हा गेला म्हणजे अहो गेले की दिवसभर मुलांचं सगळं झालं की माझ्याकडे वेळच वेळ आहे. मला तसंही म्हणजे ती इतक्या म्हणजे मानसिकरित्या तिचं थोडं हे झालं होतं वीक झाली होती की तिला तो एक म्हणजे
आधार देणारा हुरूप होता तिच्यासाठी. तर म्हणाली नाही मला स्वामींशिवाय काय सुचत नाही, मी केलं. आणि मग मी गणित लावलं की दिवसभरात एवढा जरी केला तरी, आणि तिचा स्पीड छान होता. म्हटलं ओके, म्हटलं ठीक आहे, स्वामी ब्लेस यू, तू आता पूर्तता कर की मी माझं काम केलं, आता तुम्ही तुमचं काम करायचं. आता हे झालंय, माझ्या कामात मीही विसरून गेली. आणि अचानक जिच्यामुळे तिच्या आयुष्यात आम्ही दोघे कनेक्ट झालो, तिचा मला फोन आला, अगं तुला माहिती आहे का तिला डोनर मिळाला. ओके. जिला 21 वर्ष किडनीला डोनर मिळत नव्हता. आणि आय वॉज लाईक हां. तर म्हटलं खरं सांगते? ती म्हणाली हो. आणि म्हणते नुसता डोनर नाही मिळाला, ती किडनी तिला मॅच पण झाली. ओके, म्हणजे दोन्ही पण गोष्टी सगळं एकदम जुळून आलं. मी म्हटलं स्वामी. आणि म्हणजे तिथे जिथे होती ना तिथून मी जे स्वामींना थँक्यू म्हणाली असेल की तुम्ही पूर्तता करून दिली एकाच जीवाची. अर्थात हे सत्य आहे की तिच्या नशिबात ते सगळं होतं, मी निमित्त ठरणार होती. आणि स्वामींना स्वामींचं अस्तित्व की मी आहे दाखवून द्यायचं होतं. आणि ते सगळं झालं. आत्ता एक 7-8 महिन्यापूर्वी तिच्या मुलीचं लग्न झालं, सगळं ते सोहळे ती एन्जॉय करू शकली. म्हणजे हे सगळं, ही घटना मी तुम्हाला साधारणतः 2018-19ची सांगते. ओके. आणि त्या घटनेनंतर मात्र म्हणजे म्हटलं ना तुम्हाला, मी मागे पॉडकास्टमध्ये पण एक एक्सपिरियन्स सांगितलं बघा, स्वामी तुम्हाला सांगतात म्हणजे त्यांना तुम्हालाही काहीतरी शिकवायचं असतं आणि तुम्हालाही काहीतरी शिकवायचं असतं, मग त्या 2 व्यक्तींना ते जोडतात. आणि म्हटलं वाव, आणि मला ना इतका हे आला की म्हटलं वा, हे झालं. आणि 2013-14च्या आसपास, मगाशी मी म्हटलं की मी माझा एक वास्तूचा तुम्हाला अनुभव सांगते. कसं असतं ना, कधी कधी तुमच्या आयुष्यात एखादा निंदक येणं खूप गरजेचं असतं. ओके. खूप गरजेचं असतं. आणि मी स्ट्रॉंग बिलिव्हर आहे आता त्याची. असा घटना माझ्या आयुष्यात घडली की माझा एका व्यक्तीने असा इन्सल्ट केला बिकॉज ऑफ वास्तू, की घर नाही आहे तुमचं. अच्छा. म्हणजे असं होतं ना की घर नाही, स्वतःचं कशाची मिजाज करताय वगैरे वगैरे. आणि मग स्वाभिमान माणसाला खरंच काहीतरी करायला शिकवतो. आणि नाव आय बिलीव्ह की ॲक्च्युली हे स्वामींनी करून आणलं होतं, कारण मी हलतच नव्हती, मी काय विचार करतच नव्हती माझ्या घराचा. आणि आय सेड ओके. 10 जानेवारी 2012 ही घटना घडली. ओके. त्याच दिवशी सेम स्वामींना सांगितलं ओके बस, दिस इज अ लास्ट डे. आणि त्यांना सांगितलं की 10 जानेवारी 2012 मला 10 जानेवारी 2013च्या आत माझं घर पाहिजे. तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्हाला माझ्याकडनं काय मेहनत करून घ्यायची आहे, तुम्हाला जे काय करायचं ते करून घ्या, पण मला पाहिजे. तुम्हाला खरंच सांगते, माझ्या पत्रिकेत किंवा माझ्या आणि अहोंच्या पत्रिकेत मला जे कळतंय त्याप्रमाणे तेव्हा योग नव्हता, 15च्या नंतरचा होता. ओके. ओके. आणि हे बोलली, मी माझा संकल्प घेतला स्वामींचा, तो जप चालू केला. तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझा जप पूर्णही झाला नव्हता. आणि तेव्हापासून घर बघायला चालू केलं. तो 6 लाखाचा जप सुरू केला. आणि तेव्हापासून मी घर बघायला पण सुरू केलेलं, घराची गणितं सुरू केलेली. आता बघा, मी फायनान्स कन्सल्टंट असल्यामुळे मी फायनान्सची जुळवाजुळव सुरू केलेली, घर घेण्यासाठी काय काय करावं हे सगळं माहीत असल्यामुळे ते सगळं सुरू केलेलं. कारण स्वामी म्हणतात ते कर्म पहिलं. म्हणजे मी माझ्या कर्मात कुठे कमतरता ठेवली नव्हती. मी माझी घराची जुळवाजुळव, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून घरासाठीचा वेगळा म्युच्युअल फंड, ते सगळं केलं होतं. आणि तेव्हा अजून एक उपाय केला होता, म्हणून मी हा माझा अनुभव शेअर करते की तुमचं जे मंदिर आहे जिथे ईशान्येमध्ये असेल तर अजून छान. ईशान्येच्या मंदिरामध्ये एक गल्ला असतो ना पैसे साठवायचा, तो आजकाल मार्केटमध्ये घराच्या आकाराचा पत्र्याचा गल्ला मिळतो. करेक्ट. फक्त निळा कलर नाही घ्यायचा, काळा कलर नाही घ्यायचा, पिवळा चालेल, पिंक चालेल, थोडाफार रेड कॉम्बिनेशन चालेल. हे तिन्ही कलरपैकी कुठलाही तो घराच्या आकाराचा गल्ला आणायचा, देवघरामध्ये ठेवायचा. ठेवताना त्यामध्ये 11-21 जी काय तुमची इच्छेची ती अमाऊंट आतमध्ये सोडत असताना स्वामींना सांगायचं की स्वामी माझं हे घर आहे, स्वामी माझं हे घर आहे आणि मी हे घराची ठेवण तुमच्यासमोर ठेवते. ओके. या दिवशी याच्यापर्यंत माझं घर व्हायला पाहिजे, किंवा 2 वर्षात, 1 वर्षात. कारण कसं असतं आपल्याला माहीत नसतं. मी मगाशी पॉडकास्टमध्ये जसं सांगितलं की आपले काही मिनिट जर इकडे तिकडे झाले असतील तर आपल्याला होणाऱ्या लाभामध्ये 5-6 महिन्याचा फरक पडू शकतो.
त्याच्यामुळे मग आपण एक टेंटेटिव्ह आयडिया देऊ शकतो स्वामींना की मला ह्याच्यात मला माझं घर पाहिजे, आणि मी ते पैसे त्यात समर्पित केले आणि स्वामींना सांगितलं की स्वामी आत्ता मला माझं घर पाहिजे. हे सगळं झालं आणि रोज 1 रुपया तरी त्याच्यात ठेवत जायचा. 1 रुपया ठेवा, 11 रुपये, 101, कारण मी ठरवलं होतं त्यातले सगळे पैसे पहिल्या बुकिंगला तेच पैसे द्यायचे. ओके. त्याच्यामुळे मी आपले माझ्या सोयीने पैसे ठेवत होती. आणि सगळं झालं, घर फायनल झालं, सगळं झालं. आणि जे घर मी बुक केलं त्या घराची खरंच ऐपत नसताना स्वामींनी मला ते घर दिलं. कुठून कसे काय सपोर्ट मिळाला काय आता मी काही सांगू शकत नाही तुम्हाला. आणि आम्ही टोकन दिलं. कसं असतं, आपण माणूस आहोत ना, म्हणजे आपण सहज देवाला विसरतो. सहज घरातून निघताना स्वामींच्या पाया पडून निघालेली मी, ते सगळं केलं होतं. रिसिट फाडली, सगळी झाली. आणि तो जो रिसिट लिहिणारा व्यक्तिमत्व होता ना, तो असा लिहायचा, असा. म्हणजे बघा काही व्यक्ती असे असतात, असं आता आपण असं लिहितो, तर तो असं. तर मी विचार करते हा असा का लिहितो, म्हणजे कौतुक म्हणून. आणि त्याने ती रिसिट पहिली माझ्या हातात दिली. आणि त्या रिसिटवर डेट होती 10 जानेवारी 2013. आणि म्हणजे इच्छापूर्ती काय असते, म्हणजे हे म्हणजे प्रत्येक व्यक्ती समजू शकतो हे, की स्वामी तुम्हाला तुमचं कर्म चांगलं असेल, तुमचे भाव चांगले असतील ना, स्वामी तुम्हाला तुमच्या नशिबात आणून देणार. आणि जी डेट बघितली ना मी, पटकन खुर्चीत परत बसली. अमोलला यातलं काही माहीत नव्हतं. कारण हा माझा भाव, माझा इच्छा, माझा संकल्प. आणि मग मी त्याला सांगितलं की अमोल तुला माहिती आहे काय, असं झालं. तिथून आम्ही ती पावती घेऊन गेलो, मठात गेलो रामनगरच्या. तेच माझे फेवरेट स्वामी, जे शक्य आहे ते मी बोलली त्यांच्याशी. आणि तो दिवस आणि आजचा दिवस माझा श्वास स्वामींचा आहे. आणि मी स्वामींना नेहमी सांगते की तुम्ही मला कुठे नेणार आहात, काय करणार आहात मला नाही माहीत, पण मला जमिनीवर ठेवा. आणि मग तिथून मी मागे नाही बघितलं. आयुष्यात बऱ्याच व्यक्ती आल्या, बऱ्याच त्या सोसायटीतला एक अनुभव सांगते तुम्हाला, नाव नाही सांगणार. तर एक व्यक्तिमत्व, खूप वयस्कर व्यक्तिमत्व माझ्याकडे आलं आणि सहज बोलता बोलता विषय निघाला. काही म्हणजे त्यांना माझं बॅकग्राऊंड काही फार डीपमध्ये माहीत नव्हता की मी वास्तू करते का, पण उडतं माहीत होतं की अगं शुभांगी असं आहे, काय करता येईल का. म्हटलं ठीक आहे आपण बघू. आणि मी दत्तावधूत विरचित स्वामींची पोथी आणली, त्यांच्या हातात दिली. म्हटलं काकू तुम्ही याचा जप करा, तुम्ही हे वाचा, तुम्हाला जे काय वाटतं ते सांगा, कारण त्या पोथीत एक्सपिरियन्स पण होते. 2 वर्षभरात त्या आजारातनं पूर्णतः बाहेर आल्या. आणि शी वॉज लाईक की हे स्वामींनीच केलं. म्हटलं अर्थात नाही तुझ्यामुळे. म्हटलं नाही, मी फक्त माध्यम आहे, कनेक्ट डॉट जोडणारी. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की त्यांनी मला एक अजून खूप पर्सनल आहे त्याच्यामुळे तो सांगू शकत नाही. मग म्हटलं ठीक आहे तुम्ही हा उपाय करून बघा. तर त्यानंतर त्यांच्याकडनं मला जवळजवळ कित्येक रेफरन्स आलेत. त्याच्यामुळे स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. तुमचं इंटेन्शन, भाव चांगला ठेवा. त्याच्यामुळे ह्या इतके अनुभव आहेत माझे. इवन तुम्हाला माझा 2011 सालीचा, बिफोर कमिंग टू दिस एरा वास्तूच्या, मी असं सांगेन की 2011 साली ह्या एरामध्ये येण्या अगोदर तुम्ही ना एखाद्या व्यक्तिमत्वाशी कनेक्ट होता. ठीक आहे, कसं होता की मी स्वामींशी कनेक्ट आहे, नो डाऊट. म्हणजे माझे प्राण आहेत, ते श्वास माझा ते आहेत. पण तरी पण आहे ना, तुम्हाला त्यांच्यापर्यंत कनेक्ट करणारं पण कोणीतरी लागतं. बरोबर आहे. आणि 1 जुलै वाढदिवस माझा, 1 जुलै 2011ला, रादर 30 जून 2011ला माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की आय वॉज लाईक की नाही आता बस. म्हणजे आपण एका पीकला येतो कुठल्याही डिसिजनला, आणि मी त्या पीकला होती. आणि त्याच्या लिटरली 8 दिवस आधी माझ्या हातात एक पुस्तक येऊन गेलेलं. आणि पुस्तक वाचायची आवड असल्यामुळे ते पुस्तक लिटरली गटा आपण पाणी पितो ना तसं प्यायली होती मी. 200 पानांचं पुस्तक मी साधारणतः 6.5-7 तासात संपवलं. आणि ते पुस्तक बंद केलं आणि म्हटलं यार
आपल्याला एकदा जायला पाहिजे इथे. हे 8 दिवसापूर्वीचं. आणि 30 जूनला अशी काहीतरी घटना घडली आणि मला पहिलं स्ट्राईक कोण व्हावं तर ते व्हावेत. अच्छा, स्वामी नाही झाले तर अरे हे काहीतरी वेगळं आहे. ओके म्हटलं ओके डन. बस पकडली. कोणालाही माहीत नाही, आहोंना माहीत नाही, कोणाला माहीत नाही. मी बस पकडली, डायरेक्ट गेली तिथे. उतरली तोही मठ आहे. ओके. त्या मठात गेली. आपण स्वतःला सोडून देतो ना, म्हणजे स्वाधीन करतो ना एखाद्याच्या. ती भावना माझी त्या मठात होती. ओके. स्वामींच्या इथेही आली नव्हती. म्हणजे स्वामींचा हक्क सगळं आहे, पण मी स्वाधीन तिथे केलं. बरोबर, करेक्ट. आणि मी तिथे उभी आहे. फार काही गर्दी नाही आहे. नॉर्मली तिथे प्रचंड गर्दी असते. चला पुढे चला पुढे असं असतं. मला आजही आठवतंय तुम्हाला सांगताना क्षण. ते उभी आहे आणि फक्त रडते मी. अच्छा. मला माहिती नाही मी का रडते, का माझ्या डोळ्यातून पाणी येतंय. बराच वेळ अशीच परिस्थिती होती माझी. आणि मी म्हटलं तुम्ही मला इथे का बोलवलं आहे? जर तुम्ही बोलवलं आहे तर मार्ग तुम्हीच द्यायचा. आता मी इथून कुठे नाही जाणार. आणि ते म्हणजे धनकवडीचे शंकर महाराज. ओके. ओके. आणि ते पुस्तक म्हणजे साद देती हिमशिखरे. अच्छा. श्री प्रधानांना जो अनुभव आला ना, मला असाच काहीसा अनुभव, म्हणजे मी काही त्यांच्या एवढी मोठी नाही, पण त्या पुस्तकाने माझं आयुष्य टर्न अराऊंड झालं. आणि 2011ला मी त्यांना प्रश्न विचारला की जर तुम्ही मला आज उत्तर दिलं तरच मी परतीचा प्रवास करणार. ओके. नाही तर नाही. आणि मग त्याच्यानंतर त्या दिवसभरात अशा काही घटना घडल्या, माझ्या डोक्यात असे काही विचार तरळून गेले. मी म्हटलं ना, आपले विचार पण आपले नसतात. करेक्ट. असे काही विचार तरळून गेले, असे काही व्यक्तिमत्व आजूबाजूला येऊन गेले की ते तुम्हाला सहज सांगून जातात, अरे तू हे कर, अरे तू ते कर. आणि तिथून मग मी पुन्हा परतीचा प्रवास डोंबिवलीचा केला. आणि शंकर महाराजांनी मला परत, म्हणजे तुम्हाला माहीत असेल, शंकर महाराजांच्या मठात स्वामींच्या नावाचा जप होतो. हो हो हो. आणि तिथे मी एकदम कनेक्ट झाले की अरे आपले स्वामीच आहे ते. ओके. फक्त माध्यम हे आहेत कदाचित. राईट. म्हणजे स्वामी सांगत असेल की ठीक आहे, तुला अक्कलकोटला यायला नाही जमत ना, याच्याकडे ये. राईट. सो म्हटलं यार इझी आहे, कारण इथून पुन्हा सोपं आहे. इंद्रायणी पकडली तरी सोपं होतं. आणि मग धनकवडीला गेल्यावर म्हणतात ना, आपल्याला एक आत्मिक समाधान लाभतं किंवा आपण खूप कनेक्ट होतो. ते मी तिथे शंकर महाराजांच्या इथे कनेक्ट व्हायला लागली. याच्या आधी पण शंकर महाराज माझ्या आयुष्यात एकदा येऊन गेले. ओके. टी व्ही बघत असताना, सिरियल बघत असताना कुठल्या तरी सिरियल्समध्ये त्यांचा असा फोटो बघायची. अच्छा. आणि त्यांचा जो दाढीवाला फोटो आहे ना, माझ्या वडिलांची सेम तशीच दाढी होती. ओके. आणि मी म्हणायची आई हे पप्पांसारखे दिसतात ना. अच्छा. तेव्हा काही माहिती नव्हतं. माहितीच नाही की आई हे पप्पांसारखे दिसतात ना. ही माझी भावना, म्हणजे अगदी लहानपणीची, खूप आधीची. म्हटलं वाव किती छान, पप्पांसारखे दिसतात, कसे बसलेत ना. म्हणजे भाव वेगळा आहे त्यांचा. ह्या भावनेने मी तिकडे ते कनेक्ट झाली आणि मी तिथे गेली. आता हे झालं, कनेक्ट झाली, सगळं झालं. आणि तिथून मग माझे धनकवडीचं वाऱ्या सुरू झाल्या. ओके. ओके. पुन्हा बोलवल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. माझा तो एक अनुभव सांगते. मी काहीतरी महाराजांना संकल्प केला की मी असं असं पौर्णिमा करेन. अच्छा. खरंच करून बघा, हा करण्यासारखा उपाय आहे. पौर्णिमा करायच्या होत्या मला 5. किती? 5 पौर्णिमा 5 महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजेत लॉजिकली. करेक्ट. म्हणजे आपणच करतो असं म्हटलं तर. मी ज्या पौर्णिमेला सुरू केलं ती होती हनुमान जयंती. ओके. आणि ज्या पौर्णिमेला माझी 5वी पौर्णिमा सुरू कंप्लीट संपूर्ण झाली ती होती हनुमान जयंती. 1 वर्ष. 1 वर्ष. आणि त्या 1 वर्षात जी माझी परीक्षा घेतली आहे ना, ठीक आहे तू येऊन दाखव. अच्छा तिकीट कर बुक आजच्या आज. अच्छा तुझ्या लक्षात नाही राहिलं, तुझा प्रॉब्लेम आहे तो, माझा नाही यायचं आज. अच्छा. असं करत करत आहे ना, जेव्हा 5वी पौर्णिमा आली ना, त्यावेळेस म्हटलं महाराज माझी चूक होते, प्लीज माझी लायकी नाही करून घ्यायची, माझ्याकडनं करून घ्या हे म्हणाले. आणि माझं तिकीट बुक रजिस्टर आणि 5वी संपूर्ण झाली. अच्छा. मी हे का सांगते तुम्हाला की आपल्याला असं वाटतं की आपण हे सगळे देवाचे उपाय किंवा वास्तूचे उपाय किंवा ज्योतिषाचे उपाय सगळे आपण करून घेत असतो. त्यांना जोपर्यंत तुम्ही सरेंडर होत नाही की मला काहीतरी मार्ग दाखवा, मला काहीतरी आणा, तोपर्यंत ह्या घटना घडत नाही. बरोबर आहे. आणि मग हे असं घडत 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 इथपर्यंत गेलं
की अचानक माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला की अरे आम्ही ना गिरनारला चाललो, येतेस का? ओके. आता तिला सांगायचं माझं धाडच होईना की बाई गं मी डाव्या पायाने लंगडते, मी चालू नाही शकत आहे. पण म्हटलं नाही, ज्यावरती विचारणा झाली त्यावरती काहीतरी नियोजन आहे. म्हटलं हो येते. म्हटलं तिकीट बुक झालं, सगळं झालं. गिरनारच्या पायथ्याशी जे हनुमानजी आहेत, म्हणजे जाणकार व्यक्तींकडनं माहिती मिळाली की तुम्ही त्यांच्या परमिशनशिवाय वर नाही जाऊ शकत. हो, आणि त्यांना बोलायचं असतं की तुम्ही माझा हा प्रवास करून घ्या. हे माहीत होतं. म्हटलं हां ठीक आहे. मी म्हटलं की महाराज मी तुमच्या चरणी आली आहे, तुम्हाला माहिती आहे माझी कंडिशन काय आहे, मी चालू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे, मला इथून वर जायचं आहे. ओके. खाली आणायचं की नाही ते तुम्ही ठरवा, तिथपर्यंत पोचायचं. आणि ॲब्सोल्यूट सरेंडर. रात्री 12-12:30 आम्ही सुरू केलेलं चढायला. सगळे म्हणजे जे काय 7 स्वर्ग आहेत ना ते सगळे आठवून झाले होते माझे. ओके. प्रत्येक पावला गणित ते आठवत होते. आणि महाराज अशी परीक्षा घेत होते की साधारणतः 200-300 पायऱ्यावर गेल्यावर आम्ही दोघीच होतो ज्या स्लो मोशनवाल्या होतो. ट्रेकिंग भाषेत लास्ट वॉरेंटर म्हणतात त्यांना. तर आणि ना 2 वेळा सिंहाचा आवाज आला. ओके. नॉर्मली असं म्हणतात की तिथे तुम्हाला भीती नाहीये, असतात पण तुम्हाला म्हणजे वारी करणाऱ्याला भीती नाही. म्हटलं महाराजांनी ऐकलं वाटतं, आपल्याला वरच जायचंय डायरेक्ट, ही माझी भावना. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. आवाज आला 2-3 बाजूला आणि आय फील दॅट की समवन इज देअर. म्हटलं ठीक आहे. मी चालू होती, माझा पाय प्रचंड वेदनेत होता आणि मला बाकी काही आठवत नव्हतं. वेदना सोडल्याने गुरुशिखर म्हणजे माताजीपर्यंत मी कशी तरी पोचली. आणि तुम्हाला अनुभव सांगते, खूप परीक्षा होतात. मी जाताना रेणुका मातेला जायचं आहे आणि मला तिची ओटी भरायची, ही माझी तीव्र इच्छा. गोरक्षनाथांना भेटायचंच आहे, माताजीला भेटायचं आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे. माताजी जाईपर्यंत ना मला गोरक्षनाथ मंदिर दिसलं, ना मला रेणुका माता मंदिर दिसलं. मी डायरेक्ट माताजींपर्यंत. आणि तिथे गेल्यावर विचारलं मी, कारण माहीत नाही ना, रात्री अंधारात दुसरं बाजूला कोणीच नाही, आम्ही दोघीच. ते म्हणाले नाही अरे वो तो बहुत नीचे आहे. अच्छा. म्हटलं अच्छा. मग जगदंबेला म्हटलं ठीक आहे, कदाचित तुझ्याच चरणी. बरोबर. म्हटलं माताजीना, जगदंबेला म्हटलं एक तुझी ओटी आणि एक रेणुका मातेची, ह्या दोन्ही ओट्या मी तुझ्या चरणी स्वाधीन करते, तिची तिला पोचव. ओके. आणि मी ती ओटी भरली आणि मग पुढचा प्रवास सुरू केला. आणि साधारणतः नशीब होतं आमचं की त्या दिवशी आम्हाला धुनी पण मिळाली. ओके. हां. आणि मी धुनी प्रत्यक्षात बघितली आहे की तिथे लाकडे रचली आहेत, प्रचंड नामजप चालू आहे, अप्रतिम ऊर्जा आहे ती, म्हणजे मी फील करू शकते आता ती. आणि एका 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 क्षणी अशी ज्वाला उत्पन्न होते आणि अख्खी लाकडं अशी ॲक्च्युली धुनी, ती प्रचंड धुनी. आणि म्हणजे तिकडनं दर्शन करून आल्यावर धुनी घेतली, धुनीचा प्रसाद घेतला. आणि माझ्या मते आम्ही दुपारी काहीतरी 12-12:30 खाली उतरलो. उतरताना मात्र मला माझ्या त्राण नव्हतं, पण स्वामींच्या कृपेने हे नेले होते पैशाने सगळं. मग मी पालखी केली की म्हटलं आता नाही उतरत आहे. आणि मी पालखीतून उतरते. पालखीतून उतरताना 200 पायऱ्याच्या अलीकडे काही नागा साधू बसलेत. आणि त्यातले काही नागा साधू असे रोखून बघतायत मला की मला कळेना, आणि मी त्यांनाच बघते, मला दुसरं काही दिसत नाही. म्हटलं की तो जो दृष्टिक्षेप होता ना, म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत तुम्हाला, तो काहीतरी मला देऊन गेला हे फील करते मी आजही. आणि मी म्हटलं अब यही रुको. मी त्या पालखीवाल्याला सांगितलं की यही रुको, मी यहाँ से चल के जाऊंगी. त्याने उतरवलं, त्याला पैसे दिले आणि मी तिथे थांबली 2-1 मिनटं. आणि मला ना नजरेतनं सांगितलं जा आता तू. त्यांनी हां, त्या नागा साधूंनी. आणि आपण आहे ना नसतो, ती तुम्हाला नसते, ती शुद्ध नसते तुम्हाला. आणि मी तशीच उतरत पाय दुखत होता, मग एक स्टेप करत 200 खाली आली. आणि नंतर अश्मीला विचारलं, म्हणजे माझ्याबरोबर होती ती एक मैत्रीण, तिला विचारलं की अगं तू बघितलं का नागा साधू?
ती म्हणाली कुठे होते नागा साधू. ओके. आय सेड ओके. म्हटलं ठीक आहे, मे बी ही येईपर्यंत गेले असतील. असं मी 4-5 जणांना विचारलं. नो वन सेड मी नागा साधू बघितले. ओके. आणि मग माझ्या तळपायाची म्हणजे पूर्ण जमीनच सरकली की मला कळेना. म्हणजे त्या ग्रुपमधल्या खूप कमी लोकांनाही माहिती आहे. एखाद दोघी आहेत ज्यांनाही माहिती आहे, कारण मी कोणालाही शेअर नाही केलं. ओके. ओके. आणि म्हणजे मी ना फील करते ती एनर्जी आत्ता, बरोबर, की असं का झालं. आणि आत्ता कळतं की तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संत व्यक्ती किंवा हे तेवढं त्यांचं देणं द्यायला आलेले असतात. काहीतरी तर असेल की त्यांना, आणि कसं काय माहिती नाही. आणि मी तिथून घरी आली. नंतर आम्ही खाली शंकरांच्या मंदिरात वगैरे ते सगळं केलं. घरी आली, रोजचं काम सुरू झालं, सगळं झालं. मला 8 दिवसांनी आठवलं की शुभांगी यार तू लंगडत नाही आहे. अच्छा. हां, तिथून आल्यानंतर हां, म्हणजे मी म्हटलं ना, आपण माणूस आहोत, आपण इतकं सहज घेतो या गोष्टीला की जोपर्यंत तुम्हाला दुखतंय तोपर्यंत पेन जाणवतं. आणि मला एकदम झालं की अरे, आणि आय वॉज लाईक की मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत आहे की काय हा अनुभव असेल. आणि तो दिवस आणि आजचा दिवस मला परत त्या जागी कधी दुखणं नाही झालं. ओके. स्वामी करो की परत कधी होई नको, पण नाही झालं. म्हणजे तुमची परीक्षा घेण्यासाठी तुम्हाला काय शारीरिक व्याधी आणतील, मी हा का सांगितला माझा अनुभव, की प्रत्येकाच्या आयुष्यात जेव्हा काही व्याधी येतात, काही त्रास होतो, काही घटना घडते, तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे मी असं काय वाईट केलं आहे. बरोबर. पण आपल्याला माहीत नसतं की आपल्या पूर्वजन्मीचं काही असेल. पूर्वजन्मीवरून एक किस्सा सांगू काय, एक एक्सपिरियन्स सांगू का. भीष्म पितामह माहिती आहे. आपण जुनं महाभारत बघितलं आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे भीष्म पितामह म्हटलं की भीष्माचार्य आपल्या डोळ्यासमोर येतात. कुरुक्षेत्रावर भीष्म पितामह जेव्हा 100 बाणांच्या शय्येवर झोपलेले होते, तेव्हा त्यांना रोज हा प्रश्न पडायचा की मी उभ्या आयुष्यात म्हणजे कौरवांना मदत करायची एवढं सोडलं, कारण ती एक वाईट घटना होती, कारण ते दुराचारी होते. तर ती चूक सोडली तर मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही, कोणाला फसवलं नाही, कोणाचं वाईट केलं नाही, मी सदोदित चांगलं केलं, कारण मी गंगा पुत्र आहे, मी म्हणजे पवित्रता जी आहे तिचा पुत्र आहे. तरी माझ्या आयुष्यात ही घटना का. आता ते स्वतः इतके सूक्ष्मात जाऊ शकत होते, म्हणजे तेव्हा दैवी शक्ती सगळ्यांकडे होती, तर ते स्वतःचे 99 जन्म बघून आले, पण त्यांना कुठेही त्यांची चूक नाही दिसली. त्यांना कळे ना की असं का. आणि रोज संध्याकाळी पांडव आणि माधव भेटायला यायचे. त्या दिवशीही आले, ज्या दिवशी हा शेवटचा 99वा जन्म त्यांचा पाहून झाला होता. आणि ते म्हणाले, माधवा आलास. तो म्हणाले, हो तात, मी आलोय, मग मला सांग. ते म्हणाले, हो मी आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आलोय. ते म्हणाले की अरे तुला माहीत होतं तर मग आधीच का नाही दिलं. तर ते म्हणाले, माधव म्हणाले की अरे तुम्ही तुमचं कर्म कसं केलं असतात. 99 जोपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाहीत, ते जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत पुढची क्रिया करायचं कर्म माझं आहे, ते मी करू शकत नव्हतो. म्हणाले बरं सांग. तर म्हणाले थांबा. आणि मग श्रीकृष्णाने त्यांच्या मस्तकी असा हात ठेवला आणि त्यांना अजून दिव्य दृष्टी दिली की तुम्ही 100वा जन्म बघा. आणि ते जेव्हा 100व्या जन्मापर्यंत गेले तेव्हा ते एक राजकुमार होते. आणि तेव्हा शिकारीला जाणं खूप सहज गोष्ट होती. तेव्हा ते शिकारीला गेले होते आणि शिकारीला गेल्यावर त्यांचा बाण लागून एक पक्षी खाली पडला. आणि तो पक्षी खाली पडला तर तो काट्यांच्या जाळीत पडला. आणि काट्यांच्या जाळीत पडल्यानंतर त्या पक्षाच्या शरीरात जेवढे काटे रुतले होते ते 100 काटे होते. आणि त्या 100 दुःखांचं कर्म यांच्यासारख्या इतक्या महान व्यक्तीला सुद्धा 100 वर्षांनी 100 बाणांची शय्या हे भोगावं लागलं होतं. मग मला सांगा आपण कुठे आहोत. करेक्ट. म्हणजे आपला सुतराम संबंध नाही अशी भावना माझी येते. मग जर
त्यांना हे दुःख होऊ शकतं, त्यांना हा त्रास होऊ शकतो, त्यांना त्यांचं एक कुल, एक कौरवांचं कुल संपणं हे बघावं लागू शकतं या सगळ्या घटनेमध्ये. तर आपल्यासारख्या शूद्र माणसांना काही त्रास होणं, हे होणं हे खूप क्षुल्लक आहे. करेक्ट. या सगळ्या घटनेमध्ये आपल्यासारख्या कलियुगांच्या मानवासाठी एक अद्भुत घटना घडणार होती. आणि ती म्हणजे या सगळ्या घटनेमध्ये म्हणजे युधिष्ठिर आणि भीष्म यांचा संवाद होताना श्रीकृष्णाबद्दल त्यांनी जी नावांची रचना केली ते म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. ओके. आणि म्हणून त्या नावाचा जितका जास्त जप केला जातो तितकं जास्त शौर्य म्हणा किंवा तुमची ऊर्जा, जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती तुम्हाला जास्त मिळते. आणि कदाचित भीष्माचार्य आणि युधिष्ठिर आपल्या कलियुगातील मानवासाठी निमित्त बनणार होते. बरोबर आहे. की श्रीकृष्ण काय आहेत. आणि तुम्ही बघा, पूर्ण महाभारतात श्रीकृष्ण सगळीकडे होते, पण ते कुठेच नव्हते. सगळीकडे कर्म होतं. प्रत्येक वेळेस त्यांनी सांगितलं तू तुझं कर्म कर. करेक्ट. आणि ही घटना जर आपल्याला हे शिकवून जाते तर माझ्यासारख्या शूद्र माणसाला जर पायाचं दुखणं आलंय म्हणजे काय, माझे ते भोग होते. मग आपल्या आयुष्यात जर अशा काही घटना घडत आहेत तर त्यावेळेस आपण नशिबाला दोष देऊ नये. उलट अशा वेळेस उत्तर शोधावं की कुठे मी कनेक्ट होऊ शकतो, मला काय मार्ग मिळू शकतो याच्यातून बाहेर पडायला. माझाच काहीतरी कर्म आहे ज्याचं मला हे रिझल्ट मिळालंय, कधीचं तरी असेल जुनं, पण ते आहे. आणि मग अशा घटनेमधून आपल्याला असे असे सगळे लाभ होतात. आणि आता तुम्ही बघा ना, वाईटातून चांगलं, म्हणजे महाभारताच्या शेवटी चांगलं हे घडलं की कलियुगातल्या माणसाला काहीतरी चांगलं द्यायचं होतं, शिकायला मिळालं. आणि असं म्हणतात की ज्या दिवशी महाभारत संपलं किंवा महाभारताचं युग संपलं त्याचा दुसरा दिवस हा कलियुगाचा पहिला दिवस होता. सो म्हणून ते घडायचं होतं. सो हे विष्णू सहस्त्रनामाचं स्तोत्र आपल्या सगळ्यांना त्या घटनेतून मिळालं. सो असे सगळे बरेच अनुभव आहेत. आता त्या म्हणजे अनुभवांची खूप मोठी शृंखला बनेल, पण मला वाटलं की हे काही माझे जे अनुभव आहेत जे प्रेक्षकांना किंवा इतरांना एक मोटिव्ह ठरतील चांगलं करायला किंवा स्वामी मार्गात यायला भाग पाडतील. बरोबर. तर ते एक चांगलं हे होऊ शकतं. इवन ज्यांना कोणाला म्हणजे वास्तू सदृश्य सांगते की ज्यांना कोणाला काहीच उपाय सुचत नाही आहे, काही मार्ग मिळत नाही आहे, वास्तूचं काही समजा खर्च आहे किंवा काही ते करू शकत नाही, तर अशा व्यक्तींनी स्वामींच्या मठात जाऊन स्वामींच्या मठाची सेवा देणं. म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन सेवा देणं म्हणजे तिथे केरलादी करणं, साफसफाई करणं, तिथे बसतान जे बसायला व्यक्ती येतात त्यांना ते उचलून ठेवणं, ते साफ करून ठेवणं किंवा ते धुवून ठेवणं किंवा तिकडची क्लिनिंग करणं, आजूबाजूचा केरकचरा पालोपाचोळा काढणं, अशा सगळ्या अनेक सेवा आपण करू शकतो. किंवा तिकडे जे चपला, आता नॉर्मली म्हणजे आता स्वामींचा विषय आहे म्हणून सांगते, जी कोणी व्यक्ती स्वामींच्या मठात जाते ती व्यक्ती जर चपला अस्तव्यस्त ठेवत असेल तर तिथे आपले शनी महाराज दूषित होतात, शनी महाराज खराब होतात. म्हणून तुम्ही बघा, आपले पूर्वज चप्पल उचलून जागेवर ठेव रे, तुम्ही पण ऐकलं असेल, चप्पल उचलून जागेवर ठेव, सरळच राहिली पाहिजे. बरोबर. असं म्हणतात चप्पल उलटी पडते तेव्हा भाग्य उलटं पडतं. आणि चप्पल, मग ते बऱ्याच चपला अस्तव्यस्त असतात. तर जे जाणकार आहे ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचणार, अर्थात स्वामींना त्यांच्यापर्यंत ते पोचवायचं आहे म्हणून मला हे सुचलं, तर त्यांनी ती चप्पल स्टँडवरच ठेवावी. पाणी आजूबाजूला नसेल तर स्वतःच्या बॉटलमधलं पाणी घेऊन हात धुवावं, डोक्यावर शिंपडावं आणि मग मठात जावं. ही ॲक्च्युअल विधी आहे, जेणेकरून तुम्ही दारामध्ये शनी महाराज स्ट्रॉंग करून जाणार आणि आतमध्ये गेल्यावर स्वामी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार. कारण शनी महाराजांना गुरु महाराजांचा आशीर्वाद आवडतो. पण जर आपण चप्पल असतं, इवन मठातच नाही, तुम्ही तुमच्या घरामध्ये काहीच नाही आहे तर तुम्ही दरवाजाच्या बाहेर चपलीचं स्टँड व्यवस्थित स्वच्छ ठेवा, चपला नीट लावून ठेवा, फार न वापरणाऱ्या चपला काढून टाका. तर हा उपाय जरी केला तरी स्वामींच्या आयुष्यात, म्हणजे स्वामी तुमच्या आयुष्यात आल्यानंतर
तुम्हाला आपोआप काही ना काही उपाय सुचायला लागतात, तुमच्यापर्यंत उपाय पोचतात. अगदी या पॉडकास्टच्या माध्यमातून पण काही उपाय असतात, तेही त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम स्वामी करतात. करेक्ट. सो हा अनुभव आहे. आणि जसं मी चपलांचं सांगितलं की चपला फक्त स्वामींच्या मठातच नाही, तर तुम्ही तुमच्या घरी, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुम्ही इतर मंदिरात कुठे जाता, तर तिथे पण ही सेवा जर तुम्ही दिलीत ओके. तर तुमच्या कुंडलीमधले शनी महाराज खूप स्ट्रॉंग होतात. अच्छा. म्हणजे आपल्या सांगू का इथे हा, या हा, पॉडकास्टवर आपल्या पत्रिकेतले 9 ग्रह जर स्ट्रॉंग करायचे, ठीक आहे, म्हणजे आता ते 9 ग्रह पत्रिकेतले पण स्ट्रॉंग होणार, तुमच्या घरातले पण स्ट्रॉंग होणार, बरोबर. सगळ्यात पहिले येतात कर्माचे कारक शनी महाराज. ओके. शनी महाराजांचं मी आत्ता सांगितलं की तुम्ही चपला तुमच्या घरातल्या व्यवस्थित सुव्यवस्थित ठेवा, चांगल्या ठिकाणी ठेवा, इथं असता टाकू नका, दुसऱ्याची चप्पल चुकूनही घालायची नाही. अरे 2 मिनिटासाठी घालतो नाही, ओके. बायकोचीही नाही, नवऱ्याचीही नाही, आईचीही नाही, बापाची कोणाचीही नाही घालायची. स्वामींच्या मठामध्ये जाऊन चप्पल स्टँडवर लावणं ही सेवा द्या, शनी महाराज स्ट्रॉंग होणार. रवी महाराजांना स्ट्रॉंग करायचं आहे तर सरकारी व्यक्तिमत्व जे असतात, जे सरकारी खात्यात काम करतात, त्यांना तुम्ही सेवा काय देऊ शकता का? आता सरकारी खात्यात म्हणजे काय, पोलीसवाले, ट्रॅफिक पोलीसवाले बिचारे उन्हात खूप उभे असतात, त्यांना तुम्ही पाण्याची बॉटल द्या, तुम्ही कॅप द्या, है ना, कधीतरी जाताना काहीतरी छान पॅकिंग खाऊ घ्या, त्यांना खाऊ द्या. दानम एवम सत्पात्रे, दान हे नेहमी सत्पात्री असावं, तरच त्याचं फळ मिळतं. म्हणजे तुमचे रवी महाराज स्ट्रॉंग होणार. रवी महाराज स्ट्रॉंग करण्यासाठी अजून एक चांगला उपाय, सूर्य महाराजांना अर्ध द्या. सूर्य महाराजांना तुम्ही अर्ध दिलत तर सूर्य महाराज तुमच्या आपसूक स्ट्रॉंग होतात. तुम्हाला हवा असेल तर मी अर्ध्याचा मंत्र तुम्हाला देईन, तो तुम्ही डिस्क्रिप्शन्समध्ये नक्की द्या. चंद्र महाराज जर स्ट्रॉंग करायचे, अच्छा सूर्य महाराजांचं अजून एक सांगते, सूर्य महाराज स्ट्रॉंग करायचे असतील तर तुम्ही तुमच्या वडिलांचा रिस्पेक्ट करायला सुरू करा. तुमच्या वडिलांचा रिस्पेक्ट करणं, वडिलांना नमस्कार करणं तुमचे सूर्य महाराज. ओके. तुम्हाला मंत्र मोठा आहे काय? हा बऱ्यापैकी मोठा आहे, मी म्हणून दाखवू शकते. चालेल. ओम ह्राम ह्रीं ह्रौं ह्रैं रं सः मित्र रवि सूर्य भानु खगपूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितृ अर्क भास्करभ्यो नमो नमः. 12 सूर्यांची नावं ह्या एका मंत्रात आहेत. त्याच्यामुळे तो मंत्र म्हणून तुम्ही 3 वेळा अर्ध द्यायचं. सूर्य महाराजांना हा मंत्र म्हणून अर्ध्या दिलं आणि 3 वेळा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची की ते अर्ध्य सूर्य महाराजांना पोचतं. आणि ज्यांची सरकारी कामं अडकली आहेत, ज्यांना सरकारी कामामध्ये यश येत नाही, त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय लाभदायी आहे. सो ग्रहही स्ट्रॉंग झाले, सरकारी कामामध्ये तुम्हाला यश येईल. सरकारी कामामध्ये असणाऱ्या म्हणजे जी कामं करतात, शिपाई म्हणून आहेत किंवा जी छोटी छोटी कामं करतात, अशा व्यक्तींना तुम्ही खाऊ पिऊ घाला, नाश्ता देणं म्हणा, पाण्याची बॉटल देणं, कपडे देणं, काही जी तुम्हाला वाटतं ते केलं की तुमचं सूर्य महाराज. आणि या प्रक्रियेत दोघं स्ट्रॉंग होतात, सूर्य महाराज पण होतात आणि शनी महाराज पण होतात. कारण सूर्य महाराज सरकारी काम आहे आणि शनी महाराज हे छोटे कामं करणारे व्यक्तिमत्व आहेत. चंद्र महाराज म्हणजे सोम, तुम्हाला सोम महाराज म्हणजे चंद्र महाराज जर स्ट्रॉंग करायचे तर तुम्ही तुमच्या घरून निघताना आईला पाया पडल्याशिवाय घरातून बाहेर पडायचं नाही. अतिशय सोपा उपाय आहे. आईच्या दोन्ही हाताला, डाव्या हाताला डाव्या पायाला डावा, उजव्या पायाला उजवा हात लावून, दोन्ही लावून असा नमस्कार करून निघायचं. आपसूक आईचा आशीर्वाद येतोच. सो तो एक स्ट्रॉंग झाला. चंद्र महाराजांचा अजून एक उपाय करू शकतो की ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या आईला 6 महिन्यातनं एकदा तरी चांदीचं कॉईन गिफ्ट करावं. खूप सुंदर उपाय आहे तो. चांदीचा कॉईन प्रत्येक वेळेस गिफ्ट करू शकत नसाल आणि तुम्हाला शक्य आहे तर चांदीचा ग्लास द्या, त्याच्यातून पाणी द्या. चांदीचा ग्लास द्या, चांदीचं ताट द्या, जे काय तुम्ही चांदीचं आईला द्या. त्याने तुमचं चतुर्थ स्थान पण ॲक्टिव्ह होतं, घरातलं चतुर्थ स्थान पण ॲक्टिवेट होतं. मंगळ महाराजांना ॲक्टिवेट करायचं आहे तर तुम्हाला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. गणपती स्तोत्र, अथर्व स्तोत्र. आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आर्मीमॅन आहेत, आर्मीमध्ये जे कार्यरत आहेत, त्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी तुम्ही करा. तुमचं मंगळ उच्च होतो. आणि तुम्हाला जी कामं अडकतात, पुढे जात नाहीत, अशा कामात जायला मदत होते. त्याच्यामुळे आर्मी कॅम्पमध्ये जाऊन सेवा देणं, आर्मीच्या लोकांना मदत करणं, जे रिटायर आर्मी आहेत त्यांना काही मदत होते का बघणं किंवा त्यांना काही हेल्प लागत असेल ती करणं, याने तुम्ही तुमचे मंगळ महाराज स्ट्रॉंग करू शकता. बुध महाराज स्ट्रॉंग करायचे तर बुध महाराजांचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे काय की तुम्ही बुधवारी मूग खायला सुरू करा.
मूग, ओके. हिरवे मूग भिजवून खायचे. दुसरं, बुधवारी मौन पाळणं, हे बुध महाराजांचा सगळ्यात स्ट्रॉंग उपाय आहे. ओके. आणि तिसरं, बुध महाराजांचा सगळ्यात स्ट्रॉंग उपाय म्हणजे बुधवारी 11 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटणं. 11 वेळा म्हणत नसतील तर 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, जितक्या वेळा शक्य होईल तेवढ्या म्हणा. तुमचे बुध महाराज स्ट्रॉंग होतात. बुध महाराज स्ट्रॉंग झाले की आपली वाणी चांगली होते, आपले उच्चार चांगले होतात, ते आपल्याकडनं सगळं छान करून घेतात. ओके. त्याच्यामुळे ते करू शकता. मग आले गुरु महाराज. गुरु महाराज आले, बुध महाराज स्ट्रॉंग झाले की आपसूक आपल्याला ज्ञान येतं, बुद्धी येते चांगली. मग ते करायचं असेल तर स्वामींच्या मठामध्ये सेवा द्या, दत्त मंदिरामध्ये सेवा द्या, तुम्ही कोणत्याही विष्णू मंदिरामध्ये सेवा द्या. ओके. तिथे तुम्ही सेवा देऊ शकता, विष्णू सहस्रनामाचा जप करू शकता. आणि गुरुवारी शक्यतो चणा डाळ, पिवळे वस्त्र, पिवळं फूल आणि गूळ ओके. हे स्वामींच्या मठामध्ये अर्पण करणं अतिशय फलदायी होतं. ओके. तर त्याने तुमचे गुरु महाराज स्ट्रॉंग होतात. आणि गुरु महाराज हे एक्सपान्शन म्हणजे वाढीचे कारक आहेत. अच्छा. मग तुमच्या बिझनेसमध्ये वाढ करायची आहे, तुमच्या आयुष्यात वाढ करायची आहे, वास्तूची वाढ करायची आहे, जाऊन करा, त्याने ते स्ट्रॉंग होणार. करेक्ट. मग आले शुक्र महाराज. आता शुक्र महाराजांचं असं आहे ना की शुक्र महाराज ॲक्च्युली आपल्या घरात आहेत. जी व्यक्ती आपल्या बायकोला त्रास देते, बायकोला छळते, आईला छळते किंवा त्याच्या आयुष्यात असणाऱ्या कोणत्याही स्त्रीला छळते म्हणजे मानसिक, शारीरिक, कसंही. कसं असतं, बऱ्याचदा तुम्ही शारीरिक त्रास नाही जरी दिला तरी मानसिक टॉर्चर होत असतं काही ठिकाणी, काही पर्सेंटेज. करेक्ट. तर तिथे तुमचे शुक्र महाराज कधीच उच्च होऊ शकत नाही. ते कायम तुम्हाला वाढवायचे आहेत तर तुम्ही तुमच्या बायकोला गजरा आणून द्या, रोज आणा ना. एका गजरात तुमचं काम होणार आहे. अच्छा. एक 10 रुपयाचा गजरा, म्हणजे 10-20 रुपयाचे काय असेल ते. शुक्र महाराजांना स्ट्रॉंग करायचं असेल तर बायकोचा नितांत आदर करणं. कारण पहिली शुक्र तुमची ती आहे जर तुम्ही मॅरिड आहात. आणि जर अनमॅरिड आहात तर आई आणि बहीण. ओके. पहिली. नंतर कसं होतं की मॅरिड नंतर तुमची आई, तुमचा पहिला शुक्र, मग तुमची बायको, मग आई, मग बहीण. तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तुम्ही नितांत आदराने वागवणं, तुमचा शुक्र मोठा होणार आहे. बऱ्याचदा असं पाहायला मिळाले मला की ज्यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतं त्यांचा शुक्र खूप खाली झालेला असतो. ओके. कारण तिथे शुक्र नीच होतो, कारण बायकोची अवहेलना होते आणि तिथे हे होतं. आता आपलं पॉडकास्ट वास्तूचं झालं म्हणून इथे एक सांगते की तुमच्या बेडरूममध्ये जर तुमच्या बेडच्या समोर आरसा असेल तर बऱ्याचदा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची संभावना वाढते. त्यामुळे तो जितका लवकर शक्य असेल तितका काढा. आणि हेही अनुभवास आलंय की आरसा काढला की समोरच्या व्यक्तीला कळतं, अरे मी चुकतोय नाही, रिअलायझेशन्स होतं आणि ही विल कॉन्सन्ट्रेट ऑन हिज पर्सनल लाईफ. सो ते करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शुक्र खूप स्ट्रॉंग व्हायला मदत होते. आणि शुक्राचा अजून एक चांगला उपाय म्हणजे दर शुक्रवारी कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही शुक्रवारी तिची ओटी भरा. ओटीमध्ये शृंगाराच्या वस्तू देणं खूप लाभदायी असतं. आपल्याकडे साडी, चोळी म्हणजे खण, नारळ हे म्हटलं जातं. तर जी आपण वापरतो किंवा ज्या क्वालिटीची आपण वापरतो तीच द्यायची. नॉर्मली मंदिराच्या बाहेर 200 रुपयाची साडी, मी आज 200 रुपयाची साडी घालणार नाही. जर मी 200 रुपयाची घालते तर तिला मान्य, तिला मान्य नाही, मग ती पण मान्य करणार. पण जर तुम्ही 1000ची घालताय तर कमीत कमी 1000ची, तुम्ही 500ची पण घालताय तर 500ची द्या ती साडी. ब्लाऊज पीस असा घ्यायचा की ज्या वेळेस आईच्या चरणावर ती साडी आणि ब्लाऊज पीस जाईल आणि जिच्या कोणाच्या हातात तो पडायचं असेल किंवा आई जगदंबेने ते ठरवलेलं असेल ना कोणाला तरी जायचं आहे, जिच्या हातात पडेल तिच्या हातात पडता क्षणी तिलाही भावना आली पाहिजे, वाव मला हा ब्लाऊज शिवायचा आहे. नाही, कारण शेवटी ती कोणाला तरी जाणार आहे. एक्झॅक्टली, कारण ते कनेक्शन आहे. कारण जेव्हा आपण तुम्ही म्हणालात की मंदिराच्या बाहेर 200 रुपयाची जी साडी आपण घेतली आणि ब्लाऊज कोणता असा घेतला एक नॉर्मल त्याच्याबरोबर द्यायचा आहे म्हणून, तर त्यांच्या हातात जे जाणार त्यांची ती भावना वेगळी. हा ठीक आहे, भेटलंय, तो बाजूला होतो. तो बाजूला होतो. मग मी नेहमी सांगते की ओटी भरताना तुम्ही जे शक्य आहे, साडी नाही शक्य आहे ना, तुम्हाला चांगला ब्लाऊज वाटतं ना, चांगला द्या, पण जे द्याल ते छान द्या. मग तिथे नारळ, तांदूळ आपल्याकडे महत्त्वाचं आहे. मोगऱ्याचं फूल मिळालं तर छान, नाही मिळालं तर कोणतंही सुवासिक फूल, ते नाही, ते मिळाल्यानंतर तुमच्याकडे भाजलेले चणे आणि गूळ,
गूळ आपला जो आपण खातो म्हणजे पुन्हा ऑर्गॅनिक, हां तो केमिकलवाला येलो गूळ नाही द्यायचा. तुम्ही जे खाता तेच द्यायचं आहे, ते गूळ द्यायचा. आणि एक शृंगाराची वस्तू मग तुम्ही गळ्यातलं देऊ शकता. आता नॉर्मली आम्हीही काय म्हणतात त्याला, ती नॉर्मल ज्वेलरी वापरतो, सगळंच काही सोन्याचं नाही वापरत. मग तुम्ही असा एखादा छान दागिना द्या की बघता क्षणी जिच्या कोणाच्या नशिबात येतो तो तिने वापरला पाहिजे. म्हणजे हे सगळं जेव्हा देते, मग तुम्ही टिकलीचं पाकिट देऊ शकता, हिरव्या बांगड्यांचा चुडा देणं, हे बुधक का स्ट्रॉंग करायचं लक्षण आहे. ॲक्च्युअली तुम्हाला सांगू का, ह्या शुक्राच्या ओटीत 9च्या 9 ग्रह स्ट्रॉंग होतात. अच्छा आणि म्हणून आपल्याकडे पूर्वापार प्रथा चालत आली आहे की घरात कोणी सुवासीन आली की ओटी भरल्याशिवाय तिला पाठवायचं करेक्ट नाही. कारण ती ओटी भरताना 9च्या 9 ग्रह तिथे स्ट्रॉंग करतो. ओके ओके. आता आपल्याकडे सांगईवांगी ही प्रथा असल्यामुळे कोणी आपल्याला हे सांगितलंच नाही की अरे ती ओटी का भरायची, सुवासनीला वाण का द्यायचं. वाण हेच असतं. बरोबर. त्याच्यामुळे मग ओटीमध्ये ह्या सगळ्या नवग्रहांच्या वस्तू आल्या. आता मी तुम्हाला जे सांगितल्या त्या वस्तू पण तुम्ही यात देऊ शकता. तुम्ही धान्य देऊ शकता, तुम्ही डाळी देऊ शकता, जे तुम्हाला स्व इच्छेला वाटेल. आणि ही ओटी शुक्रवारी आई जगदंबेच्या मंदिरात जाऊन भरायची. ओके. हळूहळू हळूहळू तुमची फायनान्सशी रिलेटेड जी कामं आहेत ती मोकळी व्हायला लागतात. ओके ओके. किती करायचं, किती वेळ करायचं हे ज्याचे त्याने संकल्पाविना सिद्धी नाही, ते ठरवायचं. पण ह्याने अतिशय सुंदर रिझल्ट येतात. पुन्हा आलो आपण शनी महाराजांकडे, तर अशा प्रकारे ही 7 ग्रह आपले झाले. राहू आणि केतू. राहू केतूच्या वेळेस राहू केतू करायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरातलं टॉयलेट अतिशय क्लीन ठेवा. शनिवारी टॉयलेट क्लीन करणं घरातल्या मुख्य व्यक्तीने, पुरुष आणि स्त्री दोघांनी, म्हणजे या एका शनिवारी पुरुषाने तर एका स्त्रीने शनिवारी असं स्वतः क्लीन करायचं. तिथे वाटीत, काचेच्या वाटीत मिठाचं बाऊल ठेवायचं दर शनिवारी आणि ते चेंज करायचं. याने राहू महाराज खूप स्ट्रॉंग होतात. पॉडकास्टच्या माध्यमातून एक राहिलेला किस्सा मी तुम्हाला सांगते की आजकाल नवीन फॅड आहे. मी एका इंटिरियर डिझायनरने मला सांगितलं आणि आम्ही पाहिलं, टॉयलेटमध्ये प्लग लावला जातो. मी विचारलं हे इथे का, ते म्हणाले नाही मॅडम जातकाने सांगितले ते प्लग पाहिजे. मी फ़ोन किया लगेच कि आपने ऐसे बताया. तो बोले हाँ मैडम वो मोबाइल लेके जाता हूँ ना मैं, तो बैटरी ड्रेन हो जाता है. चार्जिंगला. ओके. मला कळे ना. मैं म्हटलं साहब इतना खर्चा किया है आपने, रत्न संस्कार हुआ है, वास्तु शांति हमने करने वाले हैं. रत्न संस्कार झाल्यानंतरची प्रक्रिया होती कारण इंटेरियर पण पोचलो तो. वास्तु शांति हम करने वाले, सब कुछ हम कर रहे हैं, आपने कुंडली के उपाय किए, सब कुछ किया है. अब इसके बावजूद आप ग्रोथ चाहते हैं या वही रुकना चाहते हैं. तर मला म्हणाले मॅडम असं का विचारताय तुम्ही. तर मी म्हटलं की तुम्ही ग्रोथ थांबवण्याचं काम तुमच्या टॉयलेटमध्ये नेऊन ठेवताय. ओके. त्याच्यामुळे कृपा करा टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाऊ नका. तुम्ही तुमचा राहू असा असा करत खाली. म्हणजे कसं ते ग्रोथ खाली जाईल, म्हणजे ते राहू महाराज आपण आता जे करतोय ना, राहू महाराज आहेत. ओके. मीडिया. ओके. ठीक आहे. आता मला सांगा, राहू महाराज म्हणजे कलियुगाचे हे आहेत, ते कलियुगाचे राजे आहेत. राजाला कुठे बसवणार. ओके. अच्छा, वॉशरूममध्ये तर नाही बसवणार. बरोबर. समजा तुम्ही माझ्या घरी आलात, मी तुम्हाला कुठे बसवायला पाहिजे. अपेक्षित सोफ्यावर. हो. की चहा पाणी कसे आहात, चांगल्या खुर्चीवरती वगैरे. ॲटलिस्ट मी तुम्हाला हे नाही म्हणणार ना की जागा नाही आहे बसा. बघा मी म्हटलं ना की आपलं सगळं शास्त्र हे लॉजिकशी रिलेटेड आहे. कोणत्याही म्हणजे मी तर म्हणेल यंग जनरेशनने हे सगळं बघावं ऐकावं. का यंग जनरेशनला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला पाहिजे कारण त्यांना सगळं लॉजिकली उत्तर लागतं. लॉजिक आहे. कलियुगाचे राजे राहू केतू आहेत. मग राजाला राजाच्याच ठिकाणी बसवायला पाहिजे ना. तुम्ही पॉडकास्ट करा, तुम्ही सोशल मीडियावर या, तुम्ही सोशल मीडियावर काम करा, राहू मला स्ट्रॉंग होणार. म्हणजे तुम्ही सॉकेटचं म्हटलात ते सेम कनेक्ट होतं मोबाईलला पण, कारण मोबाईल पण हे मीडिया आहे. कुठे ना कुठे तुम्ही म्हणजे ते पण घेऊन नाही जायचं, त्याचं कारण हे. एक्झॅक्टली. इवन त्याच्यामध्ये बुद्ध पण खराब होतो. बुद्ध कसा खराब होतो, तुम्हाला इन्फॉर्मेशन कुठून मिळते. मोबाईलवरती. रील काय आहे, एक मीडिया इन्फॉर्मेशन. काहीतरी इन्फॉर्मेशन आहे म्हणून समोरचा व्यक्ती ते ऐकतो. हो. कुठे ऐकतोय, मोबाईलवर. आणि मोबाईल कुठे आहे. बघा हे प्रत्येक गोष्ट लॉजिक आहे. ओके.
आणि मी म्हटलं ना, मी स्वतःच मला स्वामींनी आणल्यावर मी मी म्हणजे मी लिटरली चाळली आहेत पुस्तकं की नाही, मला लॉजिकली उत्तर द्या तर मी मांडणार. बरोबर. आणि मी तुम्हाला हे जे सांगते ना, हे सगळं मी अनुभवून झालेली आहे. नाही, आणि जसं तुम्ही म्हणालात पॉडकास्टमध्ये पण की स्वामींनी घडवल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात, हे पण कुठे ना कुठे स्वामींचा आपण टॉपिक काढला. स्वामींवरून ह्या गोष्टी म्हणजे कुठे ना कुठे ह्या लोकांना कळाव्यात आणि त्यांना हे चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. हा, म्हणजे बघायला गेलं तर ह्या सगळ्या टिप्स आहेत. म्हणजे स्वामींच्या या पॉडकास्टमध्ये खरं तर काही संबंध नव्हता, परंतु ह्या का घडल्यात कारण स्वामींना कधी कोणाला तरी हे पोहोचवायचंय, कोणतरी तो व्यक्ती असणार ज्याच्यावर पोहोचवायचंय. बरोबर आहे. आणि त्याला हे पोहोचवायचं. ते झालं. संकल्प तुम्ही 6 लाखाचा म्हटलात, त्या सगळ्या ह्या टिप्स म्हटल्यात. म्हणजे ह्या कुठल्या ना कुठल्या गोष्टी तरी लोकांपर्यंत ह्या, आणि ते 200% त्याच्याशिवाय आपण इथे बसलेलो. बरोबर आहे. हो. मग आता राहू महाराज स्ट्रॉंग झाले, तर केतू महाराज हे सांगतात की आपल्याकडे हे म्हण आहे, पळत्या मागे ब्रह्मराक्ष. बरोबर. अति विचार जो व्यक्ती करतो, मी हे करूच का, करत बसू का, असं होतंय, ज्याला काहीही सुचत नाहीये, काही मार्ग मिळत नाही, त्यांना केतू महाराजाचा एक स्ट्रॉंग उपाय सांगते. तुमच्या कुलस्वामिनीच्या मंदिराला एक भगवा झेंडा अर्पण करा तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने. ओके. 1 करा, 2 करा, 10 झेंडे करा, समजा 3-4 मंदिर आहेत तेवढे करा, जेवढे तुम्हाला वाटतात. जसे जसा तो झेंडा फडकत जाईल तसा तसा तुमचा झेंडा फडकत जातो. हा स्वानुभव आहे. आणि मी म्हटलं ना, अनुभवावे न सिद्धी नाही, त्याच्यामुळे मी हे सगळं अनुभवलेलं आहे. आणि मी सांगते, केतू महाराजांचा अजून एक स्ट्रॉंग उपाय काय माहिती आहे की एखादं मंदिर उभं राहते, तर बऱ्याचदा ना आपल्याकडे दुर्दैवाने मंदिर उभं राहण्याला खूप त्रास होतो. असं तुम्हाला जाता येता एखादं मंदिर दिसलं की अरे तिथे अडचण आहे, तुम्ही स्वतःहून जा, विचारा काही मदत हवी आहे का. जरुरी नाही आहे तुम्ही फायनान्शियलीच मदत करायला पाहिजे. त्यांना सांगा मी 4 बिगारी देतो, मी 2च सिमेंटची पोती देतो, किंवा मी 10 जणांना मिळून 10 सिमेंटची पोती देतो, काही होऊ शकतं. हे करा. तुमची जर वास्तू होत नसेल ना, तुमची वास्तू कशी करायची ते केतू महाराज बघतील. पण भाव तिथे देव, मी इथे काहीतरी करतो, हे करतो म्हणजे माझी वास्तू होईल अशी भावना जर असेल तर 0 रिझल्ट. बरोबर. सो अशा प्रकारे या 9 ग्रहांना छानपैकी मॅनेज आपण ह्या छोट्या छोट्या कृतीतून करू शकतो. त्याच्यामुळे हे करत गेलात तर तुम्हाला सगळ्या कामात हळूहळू 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 गती मिळते. सो अशा प्रकारे तुम्हाला प्रचंड लाभ होऊ शकतात आणि होतील. आणि ह्यावरती आम्ही डिटेल पॉडकास्ट जो केला आहे अगोदर, जर कुणी तो पाहिला नसेल तो नक्की एकदा बघा. त्याच्यामध्ये खूप साऱ्या टिप्स आणि खूप साऱ्या इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी आहेत ज्या ताईंनी शेअर केल्यात, तर तो पॉडकास्टही नक्की बघा. मला आनंद होतोय की माझा हा म्हणजे माझे स्वामींचे अनुभव तुमच्यापर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत तुमच्यामुळे मला पोहोचवता आले. आणि या अनुभवातून अजून काही स्वामी भक्त घडो, त्यांना स्वामींची अनुभूती येवो, हीच एक माझी कामना. नक्की नक्की. तुमच्याकडेही काही असे एक्सपिरियन्स असतील, नक्की तुम्ही या पॉडकास्टवरती, मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे, म्हणजे आपण ते पॉडकास्ट थ्रू लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवू शकतो. बरोबर आहे. तर ताईंचा पण मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केला आहे. तो तुम्ही वास्तू रिलेटेड काही गोष्टी असतील, जसं तुम्हाला कळलं असेल की ताईंना वास्तूमध्ये जे त्यांची एंट्री आपण म्हणू शकतो जी झाली आहे ती स्वामींच्या कृपेने झाले कुठे ना कुठे, आणि त्यांनी आजच्या पॉडकास्टमध्ये एक्सप्लेनसुद्धा केलं आहे. तर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांचाही नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि खूप खूप आभार ताई. थँक्यू सो मच. धन्यवाद. मलाही खूप छान वाटतंय आणि अशीच प्रगती घडत राहो सगळ्यांची, आणि सगळ्यांना स्वामींचे आशीर्वाद लाभो हीच कामना. शुभम भवंतु. थँक्यू. हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.